गुड इव्हनिंग फ्रेंड्स. मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण जे काही आपलं मुख्य परीक्षेसाठीचे लेक्चर सिरीज आपण कालपासून चालू केले. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण जो काही पार्श्वभूमीचा भाग आहे तो बघितलेला होता आर्थिक नियोजनासंदर्भात. त्याचा एक थोडासा भाग राहिलेला आहे. त्याच्यावर प्रश्न देखील आलाय, तो आपल्याला डिस्कस करायचा आहे. नीती आयोग, बरोबर, नीती आयोग त्याच्यावर जो आहे तो UPSCच्या मुख्य परीक्षेत प्रश्न आलेला आहे की नीती आयोग हे आधीच्या नियोजन आयोगापेक्षा कसं वेगळं आहे, दोघांची कार्य कशी वेगळी आहेत, त्याच्यावरती तुम्हाला एक स्पष्ट करण्यास सांगितलेलं होतं, बरोबर. तर राज्यसेवेच्या परीक्षेतही असा प्रश्न तिथे येऊ शकतो आणि नीती आयोगावर तुम्हाला माहित असणं जे ते गरजेचं आहे. तर बघा, नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, त्याचं तुम्हाला बॅकग्राऊंड माहिती असेल की स्थापन कधी केलं गेलं, बरोबर. त्याचे अध्यक्ष जे आहेत ते कोण असतात किंवा त्याची रचना जी आहे ती तुम्हाला माहित असेल. त्याच्यात आपण डिटेलमध्ये जाणार आहे. थोडक्यात आपण नीती आयोगाची प्रमुख कार्य जी ती बघणार आहोत. तर प्रमुख कार्यांमध्ये बघा त्याची डिटेल जी आहे ती तुम्हाला दिली आहे. तर नीती आयोगाची प्रमुख कार्य जर आपण पाहिले तर एक सामायिक दृष्टिकोन जो आहे तो नीती आयोग ठेवत असतो. राज्यांच्या सक्रिय सहभागातून नीती आयोगाचा जर आपण विचार केला तर कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, संघराज्यवाद जो आहे तर त्याच्या आधारावर त्याची जी स्थापना ती करण्यात आलेली आहे. तर राष्ट्रीय विकासाच्या प्राधान्यक्रमांची आणि धोरणांची आखणी करणे, संघराज्यवाद, बरोबर. उद्देश त्याची जर प्रमुख कार्य विचारली तर स्टेप बाय स्टेप पॉइंट वाईज मी तुम्हाला सांगतोय काय लिहायचं आहे. तर बघा त्याच्या कार्यांमध्ये पहिलं एक सामायिक दृष्टिकोन ठेवणे, राज्यांच्या सक्रिय सहभागातून राष्ट्रीय हिताचे किंवा राष्ट्रीय विकासाचे प्राधान्यक्रम जे ते तिथे तयार करणे, त्या धोरणांची आखणी करणे. दुसरं संघराज्यवाद, बरोबर, फेडरलिझम, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, राज्यांसोबत सतत एक चर्चा घडवून आणणे, संरचित सहकार्याद्वारे सहकारी संघराज्यात्मक आराखडा जो आहे तो बळकट करणे. तुम्ही पाहिलं असेल की नीती आयोगाची गव्हर्निंग काउन्सिलची मीटिंग आहे ती रेग्युलरली होत असते. अलीकडेच तिची जी मीटिंग आहे 13वी मीटिंग आय थिंक झालेली आहे. तर त्याच्यामध्ये सहकारी संघराज्यवाद जो आहे तो कशा प्रकारे अजून बळकट करता येईल यावर सविस्तर चर्चा देखील झाली. तर रिसेंट मीटिंग झाली त्याच्यामुळे त्यावर प्रश्न देखील तिथे विचारला जाऊ शकते. त्याच्यानंतर नियोजन, बरोबर, ग्राम पातळीवरील नियोजनाची यंत्रणा जी आहे ती विकसित करून उच्च शासकीय पातळीपर्यंत एकत्रित करणे, बॉटम अप अप्रोच आहे. आधीच्या नियोजन आयोगाचा जो आहे तो टॉप डाऊन अप्रोच होता, टॉप डाऊन अप्रोच. आता इथे बॉटम अप अप्रोच जो आहे तो त्याची उदाहरणं देखील आपण बघणार आहोत कोणती आहे. त्याच्यानंतर वंचित समाज घटक आहे त्यांच्यापर्यंत आर्थिक विकासाचा लाभ जो आहे तो पोहोचवणे, जसे की आपण पाहिलं ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्रामच्या माध्यमातून जो काही दुर्लक्षित भाग आहे त्यांच्यापर्यंत गव्हर्नमेंट स्कीम्स, योजना जे त्यांचं सॅच्युरेशन घडवून आणणे, हा देखील एक महत्त्वाचा त्याचा भाग आहे. त्याच्यानंतर धोरणात्मक आराखडे आखणे, बरोबर, सुशासनावरील संशोधन, उत्तम ज्या काही योजना असतील त्यांची आखणी करणे. त्याच्यानंतर निरीक्षण व मूल्यमापन, निरीक्षण करणे, ज्या काही शासनाच्या योजना अभियान राबवले जात आहेत त्यांचं त्या ठिकाणी त्यांचा फायदा जो आहे तो कितपत त्या ठिकाणी वंचित घटकातल्या लोकांना होतोय त्याचं मूल्यांकन देखील करणे, त्याच्याबद्दल जे ते रिपोर्ट देखील तयार करणे. त्याच्यानंतर कपॅसिटी बिल्डिंग, क्षमता वृद्धी करणे. तर अशा प्रकारे 5-6 पॉईंट जे तुम्ही तिथे लिहू शकताय नीती आयोगावरील, बरोबर. भारत सरकारचा एक प्रमुख धोरण विचार मंच किंवा पॉलिसी थिंक टँक म्हणून देखील तो काम करतो. हे कीवर्ड्स आहेत, तर ते कीवर्ड्स लक्षात ठेवायचे तुम्हाला की का गरज का पडली देशाच्या गरजा आणि आकांक्षांची अधिक सुसंगत धोरण निर्मिती करण्यासाठी नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना जी ती करण्यात आली, बरोबर. एक पॉलिसी थिंक टँक म्हणून तिथे कार्य करतं. इथे हे कीवर्ड देखील लक्षात ठेवा, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, सहकारी संघराज्यवाद आणि स्पर्धात्मक संघराज्यवाद, कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम, विकासाच्या निर्देशांकावर राज्यांमध्ये स्पर्धात्मकता निर्माण करण्याचं काम देखील नीती आयोगाकडून होत असतं. तुम्हाला माहिती आहे की नीती आयोग जे विविध असे इंडेक्स त्या ठिकाणी देत असतात, जसं की फिस्कल रिलेटेड काही इंडेक्स असतील किंवा हेल्थ रिलेटेड इंडेक्स असतील किंवा एज्युकेशन रिलेटेड काही इंडेक्स असतील, तर त्यांच्या माध्यमातून राज्यांमध्ये स्पर्धात्मक संघराज्यवाद रुजवण्याचं काम देखील तिथे करतं. हे कीवर्ड्स लक्षात असू द्या. नीती आयोगावर जर कुठलाही प्रश्न आला तर हे तुम्हाला तिथे लिहिता आले पाहिजेत. राज्यांच्या सक्रिय सहभागात प्रमुख कार्य जे ते तुम्हाला सांगितले मी, ते एकदा PDF मध्ये वाचून घ्या. त्यानंतर बघा, आता नीती आयोगाने देखील जे आहे ते त्यांचे व्हिजन डॉक्युमेंट्स आणले होते. 3 वर्षाचे, 5 वर्षाचे आणि 15 वर्षाचे व्हिजन डॉक्युमेंट शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म साठी देखील आणलेले होते. तर ते देखील तुम्ही तिथे लिहू शकताय. येस, नीती आयोगावर आता समजा क्रिटिकली डिस्कस जर असं आलं किंवा चिकित्सक परीक्षण करा असं जर विचारलं तर नीती आयोगावरील टीका करताना तुम्हाला जे येते त्याच्यावर पॉइंट्स कसे लिहू शकतात, तर त्याच्यामध्ये मर्यादित अधिकार देण्यात आले. आधीच्या नियोजन आयोगाकडे आर्थिक अधिकार होते, राज्यांना कोणत्या प्रमाणात त्या ठिकाणी निधी देण्याचा
पण नीती आयोगाकडून ते अधिकार जे ते काढून घेण्यात आले. त्याच्यानंतर समन्वयातील अडचणी राष्ट्रीय स्तरापासून तर राज्यातील जिल्हा स्तरापासून तर ग्राम स्तरापर्यंत समन्वयात अडचणी देखील येतात. त्याच्यामुळे योजनांच्या अंमलबजावणीसाठी देखील तिथे पुरेसा वेळ मिळत नाही. त्याच्यानंतर अंमलबजावणीतील त्रुटी देखील असतात. नीती आयोगाची भूमिका सल्लागार स्वरूपाची असल्यामुळे जे काही सल्ले दिले जातात, जे काही रेकमेंडेशन्स असतात नीती आयोगाकडून, ते शासन स्तरावर जे आहे ते सिरियसली घेतले जातातच असं नाही. त्याच्यामुळे त्रुटी देखील तिथे असतात. राजकीय पक्षपात देखील होत असतो. जसं की केंद्रात एका पक्षाचं सरकार आहे आणि ते राज्यांमध्ये दुसऱ्या पक्षाचं असेल तर तिथे राजकीय पक्षपाताचे देखील धोके तिथे तयार होतात. त्याच्यानंतर संसाधनांची मर्यादा देखील आहे नीती आयोगामध्ये आणि तांत्रिक बॅकवर्डनेस किंवा तांत्रिक मागासलेपणा हा देखील एक पॉईंट तुम्ही तिथे लिहू शकता. येस. आता 2018ला एक प्रश्न आला होता UPSCच्या मुख्य परीक्षेमध्ये, तो आपण डिस्कस करूयात की भारतातील नीती आयोगाने अनुसरलेली तत्वे ही पूर्वीच्या नियोजन आयोगाने अनुसरलेल्या तत्वांपेक्षा कशा प्रकारे वेगळी आहेत ते उदाहरणांसहित स्पष्ट करा, असं तिथे प्रश्नामध्ये विचारलेलं होतं. आता प्रश्न आल्या मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की इंट्रोडक्शन जे आहे ते प्रस्तावना प्रश्नांची लिहायची. मग प्रस्तावनेमध्ये काय लिहू शकता तुम्ही की त्याचं थोडक्यात हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे की ह्या दिवशी जे ते केंद्र सरकारने नियोजन आयोगाच्या जागी नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्म इंडिया ह्या संस्थेची स्थापना केली आणि सहकारी संघराज्यवाद मजबूत करणे हा त्या स्थापनेमागचा एक उद्देश होता. बरोबर. अशा प्रकारे प्रस्तावना लिहिली. आता प्रश्नाची मागणी काय आहे, डिमांड काय, त्याच्यावर तुम्हाला जायचं. तर त्याच्यामध्ये बघा की नीती आयोगाने अनुसरलेली तत्वे ही आधीच्या नियोजन आयोगापेक्षा कशी वेगळी होती हे तुम्हाला तिथे दाखवून द्यायचंय. मग आता ते दाखवून देताना तुम्हाला नीती आयोगाची मी फंक्शन सांगितली, कोणती कोणती प्रमुख कार्य कोणती, तर त्यालाच तिथे लिंक करण्याचा प्रयत्न करा. जसं की त्याच्यामध्ये कंपॅरिझन करायची का, कंपॅरिझन करायची आहे. त्याच्यामुळे तुम्ही तिथे टेबलही काढू शकतात की इथे प्लॅनिंग कमिशन आणि इथे नीती आयोग. बरोबर. त्याच्यामध्ये एक एक पॉईंट जो आहे तो द्यायचा आणि उदाहरणं देखील तुम्ही तिथे देऊ शकता. जसं की नीती आयोगामध्ये नियोजन आयोगामध्ये केंद्रित नियोजन होत होतं आणि आता इथे नीती आयोगामध्ये विकेंद्रित नियोजन तिथे होतंय. केंद्रित विरुद्ध विकेंद्रित नियोजन. जसं की बॉटम अप अप्रोच, मग बोललो ना की बॉटम अप अप्रोच अगदी ग्रामस्तरापासून तर राष्ट्रीय स्तरापर्यंत प्लॅनिंग जे आहे ते खालून वरतीपर्यंत होतंय आणि आधी जे ते वरून त्या ठिकाणी योजना आखल्या जायच्या, निधी प्रोव्हाइड केला जायचा, खालच्या स्तरापर्यंत त्यांचं जे ते कन्सल्टेशन त्या ठिकाणी केलं जात नव्हतं. जसं की आपण बघू शकतो आकांक्षी जिल्हा कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये शिक्षण, आरोग्य, शेती, कौशल्य, पायाभूत सुविधा यांचं ग्रामस्तरावर जाऊन स्वतंत्र मूल्यमापन केलं जातं. प्रशासकीय यंत्रणा जी ती ग्रामस्तरापर्यंत जाते, तिथे मूल्यमापन करून तिथल्या समस्या जाणून घेऊन मग एक प्लॅन बनवला जातो आणि त्याच्यानुसार अंमलबजावणी जी ती नीती आयोगाच्या माध्यमातून केली जाते. त्याच्यानंतर निधी वाटप संस्था विरुद्ध धोरण मंच. आधीचा जो नियोजन आयोग आहे तो एक निधी वाटपाची संस्था म्हणून तिथे कार्यरत होता. बरोबर. आता जो नीती आयोग आहे तो एक धोरण विचार मंच किंवा पॉलिसी थिंक टँक म्हणून तिथे कार्य करतोय. बरोबर. धोरण विचार मंच. जसं का आता पॉलिसी थिंक टँक मध्ये मग नीती एक उदाहरण देऊ शकता तुम्ही की जसं राष्ट्रीय ऊर्जा धोरण बनवणे किंवा इलेक्ट्रिक वाहन धोरण EV पॉलिसी नीती आयोग आणत असते किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण AI पॉलिसी, अशा प्रकारची धोरण आखणी करण्याचं आणि त्याची अंमलबजावणी केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्याचं काम जे आहे ते नीती आयोग तिथे करत असतं. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट, आदेशात्मक भूमिका विरुद्ध सल्लागाराची भूमिका. आता नियोजन आयोग हे नियंत्रणात्मक किंवा आदेशात्मक होतं, कमांडिंग पोझिशनला होतं. राज्यांच्या योजनांना मंजुरी, लक्ष्य निर्धारण, निधी वाटपामध्ये अत्यंत हस्तक्षेप. त्याच्या उलट नीती आयोग हा सल्लागार आणि समन्वयक संस्था आहे, थिंक टँक आहे ती सरकारची. त्याच्यानंतर सहकारी आणि स्पर्धात्मक संघराज्यवाद हा गोष्टींना प्रोत्साहन देण्याचं काम जे आहे ते नीती आयोगाकडून होत असतं. आधीचं नियोजन आयोग आहे ते त्याच्याकडून कमी प्रमाणात होत होतं, हे नीती आयोगाकडून जास्त प्रमाणात होतंय. आणि आता पंचवार्षिक योजनांऐवजी लवचिक धोरणात्मक नियोजन जे आहे ते तिथे करण्यात येतं. बरोबर. एखादं क्षेत्र पकडून त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म साठी आणि लॉंग टर्म साठी कुठल्या प्रकारे उपाययोजना राबवल्या जाऊ शकतात जेणेकरून त्या क्षेत्राचं आर्थिक स्थिती जी आहे ती वाढेल, तर त्याच्याप्रमाणे जे ते लवचिक धोरण तिथे पंचवार्षिक योजनांच्या जागी बनवले जातात. तर बरोबर. जसं की 3 वर्षांचा कृती आराखडा नीती आयोगाने 2017 की 18ला आय थिंक 2016लाच 3 वर्षांचा कृती आराखडा, 7 वर्षांची रणनीती आणि 15 वर्षांचं एक विजन डॉक्युमेंट देखील आणलेलं होतं. त्याच्यानंतर सार्वजनिक क्षेत्र केंद्रित दृष्टिकोन विरुद्ध
बाजारपूरक दृष्टिकोन हा देखील आपल्याला नियोजन आयोग आणि नीती आयोगाच्या फरकांमध्ये तिथे बघू शकतो आपण. तर अशा प्रकारे जे ते 6 ते 7 पॉइंट्स तुम्ही लिहिले तर तुमचं उत्तर जे आहे ते सफिशियंटली त्या ठिकाणी होणार आहे. बरोबर, आलं लक्षात कशा प्रकारे तुम्ही तिथे पॉइंट जे ते लिहू शकता नियोजन आयोग आणि नीती आयोगाच्या फरकांमध्ये. जर प्रश्न आला तर हा असे प्रश्न जे ते येऊ शकतात. बरोबर, बघा आपण इथे पॉइंट्सच्या स्वरूपात देखील तिथे मांडलेले आहे. आता तिथे तुम्हाला पॉइंट्स लिहिताना त्याला सबस्टॅन्शिएट देखील करायचे. सबस्टॅन्शिएशन महत्वाचं आहे. सबस्टॅन्शिएशन म्हणजे काय तुम्ही जर विचारलं तर उदाहरणांसहित स्पष्ट करायचं आहे, स्पष्टीकरण द्यायचं आहे, नुसता पॉइंट लिहायचा नाही. बरोबर, जर उदाहरण दिलं तर व्हॅल्यू ऍडिशन जे म्हणतो ना, तुमच्या उत्तराचं मूल्यवर्धन त्या ठिकाणी होण्यास मदत होईल आणि जास्तीचे मार्क्स जे इथे मिळू शकतात. बरोबर, मग तुम्ही आता लिहिताना नीती आयोगाचे जरी तुम्हाला ठीक आहे मी हे पॉइंट्स सांगितले ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कराच. इन केस नाहीच आठवले तर नीती आयोगाच्या योजना आठवायची किंवा नीती आयोगाचं च्या माध्यमातून काय काय करण्यात येतं. मग तुम्हाला माहिती आहे की अटल इनोव्हेशन मिशन ही एक योजना आहे. बरोबर, तुम्ही पूर्वपरीक्षेसाठी अभ्यास केला असेल अटल इनोव्हेशन मिशन. मग नीती आयोग नवोपक्रमांना किंवा जे काही स्टार्टअप कल्चर आहे त्याला प्रोत्साहन देते, त्याला नियोजन आयोगाशी कम्पेअर करा. बरोबर, त्याच्यानंतर अजून आपण म्हणू शकतो की SDG इंडिया हेल्थ इंडेक्स. बरोबर, हेल्थ इंडेक्स तर अशा प्रकारे निर्देशांक बनवण्याचं मूल्यांकन करण्याचं काम देखील नीती आयोगाकडून होत असतं. किंवा आकांक्षी जिल्हा कार्यक्रम, आकांक्षी तालुका कार्यक्रम ही एक स्कीम आठवली तुम्हाला. बरोबर, त्याच्यानंतर अजून जर काही त्या नीती आयोगाशी संबंधित योजना आठवत असेल तर त्या योजनांना लिंक करा पॉइंटशी नियोजन आयोगाशी आणि तुमचं उत्तर जे तिथे बनू शकते. आले लक्षात? चालेल. तर आता नियोजनानंतर आपण भारतातील आता बघा इथे वन साइज फिट्स ऑल हा अप्रोच होता नियोजन आयोगाचा. इथे राज्यांची भौगोलिक आणि सामाजिक विविधता ओळखून टेलर मेड धोरणे जी आहेत ती बनवण्यात येतात. त्यानंतर हा एक डिफरन्शिएटिंग फॅक्टर दिलेला आहे, तेवढा एकदा फक्त लक्षात असू द्या. त्यानंतर आता नीती आयोगाची आव्हाने, नीती आयोगाच्या अंमलबजावणीतील आव्हाने देखील आपण डिस्कस केली, ती देखील तुम्ही बघू शकताय. त्यानंतर पुढील दिशा लिहिताना निश्चित कालमर्यादा व विकेंद्रीकरण जे ते झालं पाहिजे. त्याच्यानंतर प्रशासकीय उत्तरदायित्व देखील अबाधित राखलं गेलं पाहिजे ज्या काही योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये. त्यानंतर समावेशक व सहकार्यपूर्ण अंमलबजावणी जी आहे ती तिथे केली पाहिजे. महिलांचा, त्याच्यानंतर स्थानिक व्यक्तींचा, स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग अजून वाढवणे जेणेकरून योजना ज्या आहेत त्या पूर्ण स्वरूपात तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. यस. नंतर आता भारतातील पॉवर्टी इन इंडिया, पॉवर्टीवर देखील प्रश्न विचारले जातात. भारतातील गरिबी, त्याच्याशी संबंधित त्याची कारण, त्याचे परिणाम आणि त्याचा जो काही डेटा आहे तो आपण बघणार आहोत. सहसा प्रश्न जे आहेत ते कसे येऊ शकतात की आतापर्यंत विविध सरकारांनी गरिबी निर्मूलनासाठी केलेल्या योजनांचा आढावा घ्या असे तिथे प्रश्न येऊ शकतात. किंवा गरिबी निर्मूलनासाठी कोणते कोणते उपाय राबवणं आवश्यक आहे किंवा भारतातील एकंदर पॉवर्टी गरिबी निर्मूलनासाठी आताची जी परिस्थिती त्याचा देखील तुम्हाला तिथे रिव्ह्यू करण्यासाठी विचारू शकतात ते. यस, तर ते कुठलाही प्रश्न येऊ द्या तर तुम्हाला प्रश्नाची सुरुवात एकतर गरिबीची व्याख्या देऊन करा किंवा आपण जी काल व्याख्या बघितली होती ती, किंवा डेटा, आता मी तुम्हाला काही डेटा सांगणार आहे तथ्य, तर ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. गरिबीवरच्या प्रश्नांमध्ये तो डेटा वापरणं जे आहे ते मस्ट आहे. मग त्याच्यामध्ये आतापर्यंत ज्या काही योजना राबवल्या गेल्या आहेत तर त्या योजनांमध्ये योजनांचा फायदा किती झाला आणि जी काही गरिबी 27-28% होती ती कशी आतापर्यंत सिंगल डिजिटवर आलेली आहे, तर ते स्पष्ट करण्यासाठी त्या एक्झामिनरला दाखवून देण्यासाठी की यस माझ्याकडे डेटा देखील आणि मी जे पॉइंट्स मांडतोय ते त्याला प्रूफ देखील देतोय. यस, तर त्याच प्रकारे गरिबीची सद्यस्थिती जर पाहिली भारताची तर हा डेटा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर बघा गरिबीचे प्रमाण किंवा पॉवर्टी हेड काउंट रेशो जो आपण म्हणतो तो 29.17% 11.28% आलेला 2022-23 पर्यंत. येस, 2022-23 पर्यंत पॉवर्टी हेड काउंट रेशो तो 11.28% आलेला आहे. म्हणजेच की त्यानंतर गेल्या 9 वर्षात जे आहे ते 24.82 कोटी लोक बहुआयामी गरिबीतून जे ते बाहेर आलेले आहेत, बाहेर पडलेले आहेत.
24.82 कोटी लोक गेल्या 9 वर्षामध्ये. आता हा नीती आयोगाचा डेटा आहे. नीती आयोग तिथे ब्रॅकेटमध्ये तुम्ही उत्तरामध्ये लिहू पण शकता ऍज पर नीती आयोग. नीती आयोगाच्या नुसार जो आहे तो गेल्या 9 वर्षामध्ये 24.82 कोटी लोक बहुआयामी गरिबीतून बाहेर पडलेले आहेत. आता तुम्ही विचाराल की सर एवढा सारा डेटा आहे तो कशा प्रकारे वापरायचा, काही गरज नाही. एक पॉइंट आहे भारतातील गरिबी किंवा भारतातील रोजगार पुढे बघणार आहोत आपण. येस, किंवा कुठलाही सिलेबसचा उपघटक घ्या तुम्ही, त्याच्यावर 3 ते 4 प्रकारचा डेटाच फक्त लक्षात ठेवा. त्याच्या पलीकडे लिहिण्याची गरजही नाहीये आणि ते विचारणार पण नाही त्याच्या पलीकडे जाऊन. येस, तर 3 ते 4 प्रकारचा डेटा लक्षात ठेवला तरी चालणार आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही जो आहे तो लक्षात ठेवू शकता. पॉवर्टी हेड काउंट रेशो झालं, त्याच्यानंतर बहुआयामी गरिबीतून किती लोक बाहेर पडले ते पाहिलं. त्याच्यानंतर बघा 46% गरीब लोक अजूनही केवळ 3 राज्यांमध्ये राहतात, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र. जर आर्थिक विषमता किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला जॉग्राफिकल डिस्पॅरिटी, भौगोलिक विषमता जर तुम्हाला विचारली तर इथे लिहू शकताय तुम्ही 46% गरीब लोक अजूनही उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये तिथे राहत आहेत. त्यानंतर अत्यंत गरिबी जी आहे ती एक्स्ट्रीम पॉवर्टी 2011-12 मधील 27.1% 5.3% जी आहे ती कमी झालेली आहे. ह्याचा अर्थ आता हे सांगितल्यावर तुम्ही तिथे पॉइंट्स असं लिहू शकता की ह्याचा अर्थ गरिबीचं प्रमाण जे आहे ते भारतातून कमी झालेलं आहे. मग आता जर प्रश्न असेल की आता त्या योजना कोणत्या, त्या योजना तिथे लिहायच्या किंवा गरिबीची कारणं कोणती, अजून जी काही आहे ती कारणं कोणती आहे बघा, किंवा कारणीभूत घटक कोणते आहेत. त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं टेम्पोरल किंवा स्पॅशियल पण लिहू शकताय की ग्रामीण भागांमधली गरिबी, शहरी भागांमधल्या गरिबीचं प्रमाण कशा प्रकारे आहे, किंवा शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातल्या गरिबीचं प्रमाण जे ते अजूनही अधिक आहे. येस, आता भारतातील गरिबी कारणीभूत होण्यास घटक कोणते, घटक जर तुम्हाला विचारलं व्हॉट आर द रिझन्स फॉर रिडक्शन इन द पॉवर्टी इन इंडिया, तर योजना आठवा. बरोबर, योजना आठवा. मग सुरुवातीला सर्वात महत्वाचं म्हणजे आर्थिक समावेशन. आर्थिक समावेशन जे काय करण्यात आलं तर त्याच्यानुसार प्रधानमंत्री जनधन योजना ही माहित असेल तुम्हाला. त्या प्रधानमंत्री जनधन योजनेनुसार जवळपास 55 कोटी जे आहे ते जनधन खाती उघडण्यात आली, बँकेमध्ये जनधन खाती जी आहे ती उघडण्यात आली. बरोबर, त्याच्यानंतर थेट लाभ हस्तांतरण, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. बरोबर, थेट लाभ हस्तांतरण, त्याच्या माध्यमातून गळती कमी करणे, भ्रष्टाचार कमी आणि पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यातच तिथे जमा होतात. त्याच्यामुळे त्यांना उपभोगासाठीचा जो काही खर्च लागतो तो तिथून भागवला जातो. त्याच्यानंतर उत्पन्नात देखील सुधारणा झालेली आहे. सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामुळे उत्पन्नात मागच्या 30 वर्षामध्ये 4 पटीने उत्पन्न जे ते वाढलेले आहे. बरोबर, त्याच्यानंतर शासनाच्या ज्या काही योजना आहेत जसं की स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, स्टँड अप इंडिया, बरोबर, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम किंवा रोजगारासंबंधी कोणत्याही तुम्हाला योजना आठवत असेल जसं की प्रधानमंत्री कौशल्य योजना, MG नरेगाची योजना आहे, तर त्याच्या माध्यमातून रोजगार जे आहे ते PM विश्वकर्मा योजना, त्याच्या माध्यमातून रोजगार जे आहे ते तयार झालेले आहेत आणि लोकांना काम मिळाल्यामुळे गरिबीचं प्रमाण देखील तिथे कमी झाले. त्याच्यानंतर शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात केलेली सुधारणा. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात जे काही ग्रॉस एनरोलमेंट रेशो जो आहे तो मुला आणि मुलींचा वाढलेला, किंवा आरोग्य क्षेत्रातलं तुमचं खिशातून जाणार उत्पन्न म्हणजे खिशातून जाणार खर्च, आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर जे आहे ते आरोग्य क्षेत्रातलं ते देखील कमी झालंय. तर अतिरिक्त पैसा जो आहे तो तिथे कुटुंबांकडे उपलब्ध असतो. किंवा आपण बघू शकतो की प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असू द्यात, महाराष्ट्राच्या बाबतीत महात्मा फुले जन आरोग्य योजना असू द्यात, तर त्याच्या माध्यमातून त्यांचा आरोग्य विमा देखील काढला जातो व गरिबीचं प्रमाण, बहुआयामी गरिबीचं प्रमाण जे आहे त्याच्या माध्यमातून तिथे कमी होतं. त्यानंतर अन्न सुरक्षा, गरिबीचं एक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी माहिती आहे, त्याच्यामध्ये काय काय घटक येत असतात, तर त्यामध्ये अन्न सुरक्षा देखील येते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 नुसार जे काही अंत्योदय फॅमिलीज आहेत किंवा प्रायोरिटी हाऊसहोल्ड्स आहेत त्यांना अन्न जे आहे ते स्वस्तात लवकरात लवकर उपलब्ध करून दिल्यामुळे गरिबीचं प्रमाण कमी झाण्यास जे ते मदत झालेली आहे. किंवा अत्यावश्यक गरजा ज्या आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचल्या, जसं की उदाहरण देखील द्यायचं प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, त्याच्यानंतर स्वयंसहायता बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण देखील तिथे झालेलं आहे. येस, तर अशा प्रकारे एक एक घटक आठवायचा आणि तुम्हाला कारण जे आहे ते तिथे लिहू शकताय. बरोबर, आले लक्षात. आता गरिबी मागची कारणे अजूनही का आहे असं जर आलं तर ऐतिहासिक कारणे,
ऐतिहासिक कारणे इथे असेल. ठीक आहे. त्यामध्ये मग शोषक वसाहतवादी राजवट, ती एक लिगसी पॉवर्टी जी म्हणतो ना आपण, तर ती अजूनही आजतागायत चालू झालेली, किंवा कमी कृषी क्षेत्राची कमी असलेली उत्पादकता, बरोबर, त्याच्यामध्ये जवळपास 40% वर जे आहे ते अजूनही रोजगार जो तो कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्याच्यानंतर सामाजिक असमानता, बरोबर, सामाजिक असमानता आहे. आरोग्य शिक्षण क्षेत्रातील जो काही असमानता आहे त्याच्यामुळे देखील गरिबीचे प्रमाण आहे. आरोग्यावरील खर्च, कौशल्य विकासाचा अभाव, जॉब्स आहेत पण लोकांकडे कौशल्यच नाहीये, तर हा देखील एक महत्वाचा फॅक्टर आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा जो काही कर्जबाजारीपणा आहे तर तो देखील तुम्ही तिथे लिहू शकता. कमी कृषी उत्पादकता. नंतर पर्यावरणीय घटकांमध्ये मग कसं लिंक करायचं आता, तर वारंवार येणारे पूर, नैसर्गिक आपत्ती, ह्यातून होणारं आर्थिक नुकसान, किंवा काही घरांना ते काही कुटुंबांना ते पूर्णपणे गरिबीतच ढकलत असतं, बरोबर, तर त्याला जे आहे ते सडन पॉवर्टी असं आपण म्हणतो. तर ते देखील पॉईंट्स तिथे लिहू शकतात. गरिबी मागील कारणे, किंवा तुम्हाला अजूनही काही आठवत असेल तर ते तुम्ही तिथे ऍड करू शकता. त्याच्यानंतर राबवलेले उपक्रम. आता आपण ज्या काही योजना डिस्कस केल्यात किंवा तुम्हाला ज्या काही योजना तिथे आठवत आहेत, मग आर्थिक समावेशनाच्या साठीच्या योजना असू द्यात, सामाजिक समानतेच्या योजना असू द्यात, बरोबर, किंवा जे काही तुमच्या सक्षमीकरणासाठीच्या, महिला सक्षमीकरणाच्या, अनुसूचित जाती अनुसूचित जमातींच्या सक्षमीकरणासाठीच्या योजना, किंवा उपजीविकेच्या योजना, पायाभूत सुविधा सुधारण्यासाठीचे जे काही अभियान, पायाभूत सुविधा मूलभूत सेवांसाठीच्या, मानवी भांडवल विकासासाठीच्या, त्यानंतर रोजगार हमीसाठीच्या योजना, हे देखील तिथे लिहायचं आहे. मी तुम्हाला एक फक्त स्ट्रक्चर सांगतोय, फ्रेमवर्क सांगतोय, बरोबर, की कुठलाही आता उपाययोजना समजा विचारले, आता हे फक्त ह्यासाठीच नाही, कुठलाही जर प्रश्न आला तर बघा, ठीक आहे, कुठलाही जर प्रश्न आला तर त्यामध्ये उपाययोजना जर समजा विचारल्या असतील तर आर्थिक स्तरावर काय केलं गेलं शासनाकडून, सामाजिक स्तरावर, त्याच्यानंतर राजकीय सक्षमीकरणासाठी, रोजगार, आता याचे सब टॉपिक्स आहेत म्हणा, याचे सब टॉपिक्स देतोय, पण हे 3 असे ब्रॉडर फ्रेमवर्क तुम्हाला माहित पाहिजे. सामाजिक सुरक्षा, त्यानंतर मानवी भांडवल, उपजीविका, पायाभूत सुविधा, यस, अशा प्रकारे जे ते पॉइंट्स तिथे लिहू शकता तुम्ही, आणि त्याचे एक एक उदाहरणं देखील द्यायचे. उद्योजकतेला प्रोत्साहन. आता वे फॉरवर्ड, पुढील वाटचाल, गरिबी कमी करण्यासाठी जर तिथे पुढील वाटचाल जर विचारली असेल तर दुहेरी धोरण अवलंबणे, जसं की शेती क्षेत्राची, कृषी क्षेत्राचं आधुनिकीकरण करणे, आणि जास्तीत जास्त रोजगार जे ते उद्योग आणि सेवा क्षेत्रात कसे तयार होतील याच्यासाठीची धोरण आखणी करणे, हा एक महत्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर सर्वसमावेशक वाढीस अधिक सक्षम करणे, जसं की पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून जे ते अधिक सर्वसमावेशक वाढ घडवून आणणे. त्याच्यानंतर रोजगार केंद्रित शाश्वत वाढ जी आहे ती तिथे करून आणणे, रोजगार केंद्रित शाश्वत वाढ. एमएसएमई क्षेत्राला चालना देणे, कारण एमएसएमई क्षेत्राचं जर आपण बघितलं तर रोजगारामध्ये त्याचा वाटा जो आहे तो ऑलमोस्ट 50% आसपास आहे. 50% रोजगार जे ते एमएसएमई क्षेत्राकडून तयार केले जातात. निर्यात त्याची जी आहे ती 45%, एकूण निर्यातीमध्ये एमएसएमई क्षेत्राचा वाटा जो आहे तो 45%, आणि एकूण भारताच्या जीडीपीचा जर विचार केला तर एकूण जीडीपी मध्ये एमएसएमई क्षेत्राचा वाटा 32% आहे, बरोबर, 32% आहे. तर त्याला अजून चालना देणे जेणेकरून जास्तीत जास्त रोजगार तिथे
तयार होऊ शकतात. त्याच्यानंतर अजून महत्वाचा मुद्दा म्हणजे हवामान बदलाशी जुळवून घेणे, कारण हवामान बदल आणि आर्थिक विकास यांचा देखील अलीकडे शास्त्रज्ञ जो आहे तो संबंध लावण्याचा प्रयत्न करतात, की कशा प्रकारे हवामान बदलाचे नकारात्मक परिणाम आर्थिक विकासावर देखील होतात आणि जीडीपी मध्ये कशा प्रकारे घट देखील बघायला मिळते. तर त्याच्याशी त्या बदलांची सुसंगत अशी धोरणे आखणे आणि त्यांच्याशी जुळवून घेणे हा देखील एक महत्वाचा त्या तिथे फॅक्टर असणार आहे. दर्जेदार शिक्षण आणि आरोग्यावर देखील भर देणे. आले लक्षात? त्यानंतर आर्थिक विषमता. आता आर्थिक विषमता, इनइक्वॅलिटी. आता तुमच्यासाठी एक एक्सरसाइज आहे. काय एक्सरसाइज आहे तर HDI मानवी विकास निर्देशांक, त्याच्यानंतर असमानता समित मानवी विकास निर्देशांक, इनइक्वॅलिटी ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, त्याचा जो काही स्टॅटिक पार्ट आहे तो वाचून घ्यायचा आहे. जसे की मानवी विकास निर्देशांक तो कोणत्या पॅरामीटर्सच्या माध्यमातून काढला जातो किंवा त्याचे तीन निर्देशक कोणते आहेत, जसे की आरोग्य, शिक्षण आणि उत्तम राहणीमान. बरोबर, त्याच्यामध्ये अजून त्याचे काही उपघटक असतील तर ते तुम्हाला बघून घ्यायचं एकदा. ते बघून घ्यायचं, कारण मागच्या वर्षी जो आहे तो UPSCच्या मुख्य परीक्षेला असा प्रश्न आलेला होता की व्हॉट इज HDI मानवी विकास निर्देशांक आणि असमानता समित मानवी विकास निर्देशांक यांच्यातील फरक सांगा आणि HDI असताना IHDI काढण्याची गरज का पडली हे देखील स्पष्ट करण्यास सांगण्यात आलेलं होतं. तर तुमच्यासाठी एक्सरसाइज असणार आहे की हे जे काही निर्देशांक आहे त्याचा स्टॅटिक पार्ट जो किंवा त्याचा जो बेसिक भाग आहे तो एकदा बघून घ्या. त्यानंतर मग आता भारतातील असमानतेची स्थिती, स्टेटस ऑफ इनइक्वॅलिटी इन इंडिया, हा टॉपिक आपण पाहूयात आता. तर आर्थिक विषमतेचा जर आपण विचार केला तर त्याच्याशी संबंधित देखील काही डेटा जो आहे तो माहित पाहिजे. त्याच्यामध्ये मग असमानता म्हटल्यावर त्याच्यात कोणते कोणते घटक आले पाहिजेत बरं? असमानता म्हटल्यावर कोणते कोणते घटक आले पाहिजेत? तर उत्पन्नातील असमानता, बरोबर, संपत्तीतील असमानता, उत्पन्न, संपत्ती, त्याच्यानंतर ग्रामीण आणि शहरी भागातील दरी, त्याच्यानंतर पूर्व आणि पश्चिम भारत हा जो काही रिजन आहे, पश्चिम किंवा दक्षिण भारत त्यांच्यातील किंवा दक्षिण उत्तर भारतातील जी काही दरी आहे ती, त्याच्यानंतर महिला आणि पुरुषांमधली लिंगाधारित असमानता, लिंगाधारित वेतनातील तफावत किंवा असमानता असं आपण त्याला तिथे म्हणू शकतोय. त्याच्यानंतर अजून काही असतात, मग त्याच्यामध्ये आरोग्य, शिक्षण क्षेत्रातील, रोजगारातील असमानता, विषमता, त्याच्यानंतर डिजिटल युगातील विषमता, हे देखील तिथे पॉइंट्स तुमच्या डोळ्यासमोर आले पाहिजे. बरोबर, इनइक्वॅलिटीवर जर प्रश्न आला तर हे 5-6 फ्रेमवर्क्स लक्षात असू दे. मग त्याच्यामध्ये उत्पन्न लिहून घ्यावं, तर उत्पन्न, संपत्ती, ग्रामीण शहरी दरी किंवा जॉग्राफिकली जर विचार केला तर पूर्व पश्चिम किंवा दक्षिण उत्तर असा भाग, त्याच्यानंतर लिंगाधारित महिला आणि पुरुषांमधील त्यांच्यातील असमानता, आरोग्य, शिक्षण आणि डिजिटल क्षेत्रातील विषमता. येस, हे फ्रेमवर्क जर लक्षात असेल तर तुम्हाला पॉइंट्स जे ते आठवू शकतात. आता आर्थिक असमानता वाढण्याची कारणे कोणती? येस, बघा आता इथे उत्पन्नातील असमानता जर सांगितलं तर देशाच्या एकूण संपत्तीपैकी 40% आणि एकूण उत्पन्नापैकी 22.6% वाटा टॉपच्या 1% लोकांकडे आहे. हा डेटा कुठून घेतलाय? वर्ल्ड इनइक्वॅलिटी रिपोर्ट, जो काही लेटेस्ट आहे वर्ल्ड इनइक्वॅलिटी रिपोर्ट, त्याच्यानुसार भारतातील टॉप 1% जी लोकसंख्या आहे त्यांच्याकडे देशाच्या एकूण संपत्तीपैकी 40% आणि उत्पन्नापैकी 22.6% वाटा आहे. त्याच्यानंतर संपत्तीतील असमानता, वेल्थ इनइक्वॅलिटी, वरचा स्तर जो आहे तो टॉप 10%, त्यांच्याकडे एकूण संपत्तीच्या 65% वाटा आहे. लोकसंख्येच्या वरच्या 10% लोकांकडे एकूण संपत्तीच्या 65% आणि 90% लोकांकडे जो आहे तो केवळ 35% वाटा आहे. तर याच्यावरून तुम्हाला दाखवून द्यायचं उत्तरामध्ये की भारतामध्ये आर्थिक असमानता आहे किंवा जी काही असमानता आहे ती किती विदारक आहे असं तुम्ही तिथे दाखवून देऊ शकता. त्याच्यानंतर रुरल अर्बन डिवाइड जर असा आपण विचार केला तर ग्रामीण भागात बघा, ग्रामीण भागात सरासरी मासिक खर्च जो आहे तो किती आहे इथे? शहरी भागात 6,996 रुपये आणि ग्रामीण भागात 4,122 एवढा खर्च आहे. तर ग्रामीण आणि शहरी भागातील दरी. त्याच्यानंतर
एकूण श्रम उत्पादनात पुरुषांचा वाटा 82%, महिलांचा केवळ 18% एवढाच आहे. लिंगाधारित तफावत जर विचार केला आपण तर श्रम उत्पादनात बघा महिलांचा किती कमी वाटा आहे आणि महिलांना काळजी आधारित वर्क किंवा केअर वर्क त्यावर जास्त तिथे फोकस करावा लागतोय. केअर वर्क त्यांचं जे काही घरगुती काम आहे त्याचं GDP मध्ये अजूनही कॅल्क्युलेशन त्याचं केलं जात नाहीये. येस. त्यानंतर आता कारणे जर विचारली तर आर्थिक असमानता वाढण्याची कारणे कोणती आहेत तर बघा रोजगार विहीन वाढ, जॉबलेस ग्रोथ, GDP वेगाने वाढतोय पण त्या प्रमाणात नवीन रोजगार जे आहेत ते निर्माण होत नाहीत. त्यानंतर असमान आर्थिक वाढ मग विशिष्ट राज्य किंवा विशिष्ट क्षेत्रे त्यांमध्येच विशेष प्रमाणात जो तो फायदा होतो. अलीकडे ते चित्र बदलते. अलीकडे जे ते सर्वच भागांमध्ये आजकाल केंद्र सरकार योजना राबवते पण तरीही जसं की आपण उत्तर प्रदेश बिहारचा जर त्या ठिकाणी विचार केला तर तिथली आर्थिक वाढ जी ती बाकी राज्यांच्या प्रमाणात कमी आहे. त्यानंतर बघा अजून असंघटित क्षेत्राचे प्राबल्य, देशातील 90% कामगार असंघटित क्षेत्रात जिथे नोकरीची शाश्वता, योग्य वेतन नसते किंवा सामाजिक सुरक्षा जसे की पेन्शन, PF, आरोग्य विमा ह्या सर्व सामाजिक सुरक्षेच्या गोष्टी त्यांना तिथे नसतात. त्यानंतर कर प्रणालीतील विसंगती, कॉर्पोरेट कर 22% कमी मात्र सर्वसामान्यांवर परिणाम करणारे GST आणि उत्पादन शुल्कात केलेली वाढ. त्यानंतर दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा अभाव, रोजगार विहीन वाढ ते पाहिलं आपण. आणि अजून जर तुम्हाला काही पॉइंट्स आठवत असतील की भारतामधील आर्थिक असमानतेचे आर्थिक विषमतेची कारण तर ते देखील तुम्ही तिथे लिहू शकता किंवा COVID-19चं देखील उदाहरण तुम्ही देऊ शकतात. येस. आता त्याचे परिणाम काय होतात, परिणाम उच्च असमानतेचे परिणाम मग त्याच्यामध्ये आरोग्य आणि अकार्यक्षमता, ॲनिमिया सारख्या समस्यांमुळे कामगारांची क्षमता आणि उत्पन्न घटते, पिढ्यानपिढ्या गरिबीचे सापळे जे ते तयार होतात, सामाजिक आणि आर्थिक गतिशीलतेवर मर्यादा होते जी अपवर्ड सोशल मोबिलिटी म्हणतो ना आपण, अपवर्ड सोशल मोबिलिटी ती होत नाही उत्पन्नातील आर्थिक असमानतेमुळे, तर ती होत नाही. सामाजिक गतिशीलता जी आहे ती मंदावते, सामाजिक स्तरीकरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात होत असतं, सामाजिक अशांतता तयार होते, वाढती बेरोजगारी आणि विषमतेमुळे समाजात असंतोष आणि गुन्हेगारीत वाढ होते, मानवी संसाधनांचं नुकसान देखील होतं आणि ब्रेन ड्रेन सारख्या तिथे माहिती आहे आपल्याला की योग्य संधी आणि वेतनाच्या अभावामुळे इथले उच्च शिक्षित तरुण परदेशामध्ये स्थलांतर करत असतात. वाढती असुरक्षितता, कर्ज हे देखील पॉइंट जे तिथे लिहू शकता तुम्ही. आता आर्थिक असमानता कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना ज्या आहेत त्या राबवलेल्या आहेत असं जर विचारलं तर प्रत्येक क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रातल्या योजना लिहा तुम्ही, जसं की राईट टू एज्युकेशन ऍक्ट असू द्या, सर्व शिक्षा अभियान, अलीकडे आलेल्या जे काही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहेत ते, आरोग्य क्षेत्रामध्ये ज्या काही योजना आहेत विमा संरक्षणाच्या किंवा नवीन नवीन हॉस्पिटल्स आणले जात आहेत, बरोबर, रोजगारासाठीच्या MG नरेगा किंवा अलीकडचा VBG रामजी ऍक्ट जो आहे तो, त्याच्यावरून रोजगार तयार करणे, मेक इन इंडिया सारख्या योजना, लैंगिक समानतेसाठी बेटी बचाव बेटी पढाव किंवा मिशन शक्ती जे आहेत ते तुम्ही तिथे लिहू शकताय. आर्थिक समावेशनासाठीच्या योजना ज्या आहेत त्या आपण डिस्कस केल्यात ऑलरेडी, अन्न सुरक्षेसाठीच्या योजना. आलं लक्षात? हा एकदा डिफरन्शिएटिंग टेबल बघून घ्या. सरकारी उपाययोजना बघा आता कोणत्या कोणत्या उपाययोजना जे आहेत राबवण्यात आलेल्या आहेत आणि जेवढ्या जास्त लेटेस्ट मोठ्या आणि जेवढ्या जास्त लेटेस्ट योजना लिहिता येतील तेवढ्या तुम्ही तिथे तेवढं जे ते पॉइंट्स चांगले तुमचे बनतील. त्यानंतर पुढचं आता निष्कर्ष लिहायचा आहे. आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने भारताची वाटचाल केवळ तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा ती रोजगार ही विरहित वाढीकडून खऱ्या सर्वसमावेशक वाढीकडे, इन्क्लुझिव्ह ग्रोथकडे वळेल. अशा प्रकारे निष्कर्ष लिहून तुम्ही उत्तराला तिथे कन्क्लूड करू शकता. हेच लिहिलं पाहिजे असं काय नाही, अशा प्रकारचे पाहिजे, असं एक टेम्पलेट देतोय मी तुम्हाला. त्यानंतर आता सिलेबसचा आपला पुढचा महत्वाचा भाग आहे की रोजगार.
रोजगारामध्ये आपण आता त्यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेले, तर रोजगारा संबंधित अलीकडेच थोडंसं करंटचंही बघणार त्याच्यामध्ये. अलीकडे ज्या काही लेबर कोड्स त्यांची अंमलबजावणी करण्यात आली, ह्या वर्षीच त्यांची अंमलबजावणी सुरू झाली, तर हाय चान्सेस की त्याच्यावर जो आहे तो प्रश्न तिथे येऊ शकतोय, बरोबर. त्याच्यानंतर गिग वर्कर्स जे आहे ते गिग इकॉनॉमी ते देखील आपण बघणार आहोत. महिलांचा रोजगारातील सहभाग देखील आपल्याला डिस्कस करायचा आहे. त्याच्यानंतर जे काही अलीकडे स्ट्राईक झाले, इंडस्ट्रियल स्ट्राईक झाले, जसे की सुरतला झाला, हरियाणाला झाला, मानेसरला झाला, तर त्याच्यावर देखील हाय चान्सेस की एखादा प्रश्न तिथे विचारला जाऊ शकतोय, बरोबर. कारण रोजगार हा एक स्पष्ट त्या ठिकाणी उपघटक अभ्यासक्रमामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. बघा, त्याच्यासाठी आता रोजगारावर जर प्रश्न आला तर त्याच्या संदर्भात तुम्हाला काही आकडे तिथे माहित पाहिजेत, की भारतातील रोजगाराची सद्यस्थिती काय आहे आणि कशा प्रकारे रोजगाराचा जो काही वर्कर पार्टिसिपेशन रेट आहे तो तिथे वाढतोय. येस. बघा, त्याच्यामध्ये मग लेबर आता हे कशानुसार आहे, पिरियडिक लेबर फोर्स सर्वे 2025 चा जो काही रिपोर्ट आहे, पिरियडिक लेबर फोर्स सर्वे, त्याचं नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण अहवाल, त्याच्यानुसार आपण डेटा बघूयात आता. येस. तर त्यामध्ये भारतातील लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट, कामगार शक्ती सहभाग दर 59.3% होता, कामगार शक्ती सहभाग दर. त्याच्यातून तुम्ही आता लिंक कसं करायचं ना, की उत्तरांमध्ये बाजू मांडताना की भारतामध्ये रोजगार वाढतायत, तर कसे वाढतायत, तर हा दर जो आहे तो वाढलेला आहे. मागचा जरी माहित नसेल तरी हा लिहिला तरी चालेल, की भारतामध्ये कामगार शक्ती सहभाग दर अलीकडे 59.3% होता PLFSच्या रिपोर्टनुसार. याचा अर्थ भारतामध्ये रोजगार जे ते वाढत आहेत आणि शासनाचे जे काही योजना आहेत त्यांचा लाभ जो आहे तो तिथे लोकांपर्यंत पोहोचतोय. LFPR म्हणजे काय, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट, 15 वर्षे व त्यावरील वयोगटातील कामगारांचा श्रमशक्तीतील सहभाग दर. त्याच्यानंतर आता जो पुरुषांचा 79% आणि महिलांचा 40% होता. मेल 79% आणि फिमेल 40%. महिला सक्षमीकरणामध्ये जर विचारलं तर महिला सक्षमीकरणामध्ये लिहू शकते, फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट जो आहे तो 40% गेलेला आहे. ग्रामीण भागामध्ये 62 आणि शहरी भागामध्ये तो 52 होता. त्याच्यानंतर वर्कर पॉप्युलेशन रेशो जो आहे तो 57.4% झालेला आहे. त्याच्यानंतर एकूण बेरोजगारी दर जो आहे तो 2025 मध्ये 3.1% कमी झालेला आहे. 2024 मधील 3.3% आता तो 3.1% आलेला आहे. एकूण बेरोजगारी दर, अनएम्प्लॉयमेंट रेट हा महत्वाचा इंडिकेटर आहे. त्याच्यामध्ये महिलांचा देखील तेवढाच आहे, महिलांचा देखील कमी झालेला आहे, बरोबर. त्यानंतर युवक बेरोजगारी दर 15 ते 29 वर्षांदरम्यान 9.9% जो आहे तो देखील कमी झालाय मागील काही वर्षांपेक्षा. त्याच्यानंतर स्त्री पुरुष सहभागातील दरी बघा, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट पुरुषांचा 79, महिलांचा 40% होता. आता पुरुषांनी सहभागी न होण्याचं मुख्य कारण शिक्षण सुरू ठेवणे आणि महिलांनी सहभागी न कशामध्ये तर रोजगारामध्ये सहभागी न होण्याचं मुख्य कारण बालसंगोपन आणि घरगुती जबाबदाऱ्या सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर हे देखील एकदा पाहून घ्या, अनपेड केअर वर्क. भारतामध्ये अशी परिस्थिती आहे किंवा भारताला पूर्ण जे म्हणतो आपण की रोजगारक्षम बनण्यामध्ये काही अडथळे, तर त्याच्यापैकी एक अवैतनिक कामातील दरी, जसे की शहरी स्वयंरोजगार, पुरुष महिलांपेक्षा 17.5 तास प्रति आठवडा अधिक काम करतात. ग्रामीण स्वयंरोजगार, पुरुष महिलांपेक्षा अधिक काम करतात. नियमित वेतनात जे आहे ते त्यांचं देखील अधिक काम त्या ठिकाणी होत असतं, बरोबर. त्याच्यानुसार जे आहे ते अवैतनिक काम जास्त, हे जास्त काम असल्यामुळे त्याचा मोबदला त्यांना भेटत नाही, बरोबर. वेतन त्या बदल्यात त्यांना तिथे भेटत नाही. हे देखील एक आर्थिक असमानतेचं, आर्थिक विषमतेचं एक कारण आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चर जर पाहिलं आपण, तर भारताचा रोजगार नेमका कुठे आहे जर विचारलं तुम्हाला की रोजगाराची सद्यस्थिती सांगा, तर आर्थिक स्तरावर जर विचार केला आपण, अर्थव्यवस्थेची 3 क्षेत्र असतात प्रामुख्याने. तर त्याच्यामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये किती रोजगार आहे, तर बघा, कृषी क्षेत्रात सर्वात मोठा रोजगार देणारं क्षेत्र राहिलं, 43% आहे तो. 43% रोजगार जे आहे ते कृषी क्षेत्रात आहेत. उत्पादन क्षेत्रात 12.1% एवढं आहे आणि बांधकाम क्षेत्रात 12% एवढं आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये 12%.
सेवा क्षेत्रामध्ये जर विचार केला तर त्याचं देखील 18% आसपास जातं. सेवा क्षेत्राचा जर आपण विचार केला तर ह्यावरून आपण बघू शकतो की किती ज्या क्षेत्रांचं जीडीपी मधलं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे, पण तिथे जे आहे ते रोजगारात कमी आहे, पण तिथे रोजगार जास्त आहेत. आणि ज्यांचं जीडीपी मधलं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे पण तिथे रोजगार कमी होत आहे, याचा अर्थ भारतात जे ती जॉबलेस ग्रोथ, रोजगाराविना वाढ जी आहे ती होते. त्यानंतर रोजगाराची रचना जर पाहिलं तर स्वयंरोजगार घेणारे लोक 56% आहेत, नियमित वेतन मिळणारे 23%, अनियमित किंवा कॅज्युअल वर्कर जे ते 20% त्या ठिकाणी आहेत. नियमित पगारदार नोकऱ्यांमधील उत्पन्नात वाढ पुरुषांची 5.8%, महिलांची 7.2% एवढी झालेली आहे. आता हे पॉइंट जे ते उत्तरामध्ये यूज करता आले पाहिजेत. त्याच्याशी संबंधित देखील आपण एक लेक्चर घेऊयात की प्रश्न आल्यावर हे आकडे किंवा अशा प्रकारचे पॉइंट्स कसे जे ते तिथे वापरले गेले पाहिजेत. त्यानंतर हे देखील एकदा बघून घ्या की कौशल्याचा अभाव केवळ 5% लोक 5% व्यक्ती जे 15 ते 19 वर्षातले त्यांना औपचारिक व्यावसायिक शिक्षण त्यांचं झालेलं असतं, त्यांच्याकडे कौशल्याचा अभाव असल्यामुळे केवळ 5% लोकांनाच जे ते रोजगार तिथे मिळत असतात. त्यानंतर फक्त 67% व्यक्तींनीच किमान माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेले आहे. आणि नॉट नीट म्हणजेच एम्प्लॉयमेंट एज्युकेशन आणि ट्रेनिंग मध्ये नसलेले लोक, नॉट इन एम्प्लॉयमेंट एज्युकेशन अँड ट्रेनिंग, त्या लोकांचं प्रमाण जे आहे ते 24.9% तिथे होतं. 21% होतं रोजगार प्रशिक्षण किंवा प्रशिक्षणामध्ये नाही येत. ही भारतातली एकूण रोजगाराची एकंदर स्थिती. त्यानंतर पुढचं पाहूयात आपण की कामगार संहितांची अंमलबजावणी झाली. जे काही लेबर कोड्स आहेत, 4 लेबर कोड्स, त्यांची अंमलबजावणी जी आहे ती करण्यात आली. त्याच्यावर देखील मला असं वाटतं की ह्या वर्षी जो तो प्रश्न तिथे विचारला जाऊ शकतोय. तर बघा, अलीकडेच कामगार आणि रोजगार मंत्रालयाने संसदेत मंजुरी मिळाल्यानंतर जवळपास 5 वर्षांनी, त्याला 2019-20 ला जे ते संसदेने मंजुरी दिली होती, 5 वर्षांच्या कालावधीनंतर जे ते 4 कामगार संहिता जे आहेत त्या लागू केलेल्या आहेत. बरोबर. त्या संहिता कोणत्या आहेत तर पहिलं म्हणजे वेतन संहिता, कोड ऑन वेजेस, औद्योगिक संबंध संहिता, इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड, त्याच्यानंतर सामाजिक सुरक्षा संहिता, सोशल सिक्युरिटी कोड, आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामकाजाच्या अटी, जसं की म्हणजेच ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड. तर ह्या 4 संहिता ज्या आहेत त्या लागू करण्यात आल्या. 4 संहितांची नावं देखील माहित पाहिजे. त्याच्यानंतर 29 जुन्या कायद्यांच्या बदल्यात 29 जुने कायदे जाऊन ह्या 4 कामगार संहितांची अंमलबजावणी जी आहे ती आता करण्यात येणार आहे. आता कामगार संहितांची अंमलबजावणी करण्याची गरज किंवा नवीन कामगार संहिता आणण्याची गरज का होती? बघा, ह्या 4 संहिता आहेत तर गरज का होती असं विचारलं तुम्हाला तर बघा, पहिली गोष्ट म्हणजे का आता एखादी जुनी गोष्ट जाऊन जर नवी गोष्ट येते तर का? कारण तिच्यामध्ये कुठेतरी इफिशियन्सी असणार आहे. बरोबर. किंवा त्याची अंमलबजावणी आधीच्यांची व्यवस्थित होत नव्हती, आता व्यवस्थित करण्यासाठी, बरोबर, अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी ज्या नवीन संहिता आणल्या गेल्या आहेत. तर अनुपालन सुलभ करणे, कायद्यांची बहुलता, 29 जे कायदे ते कमी करून नियुक्त्यांसाठी प्रक्रिया सोपी करणे, एम्प्लॉयरसाठी प्रक्रिया जी ती सोपी करणे. आधी 29 कायदे होते, त्याच्या जागी आता फक्त 4च संहिता असणार आहे. त्याच्यानंतर जुने कायदे आधुनिक करणे, वसाहतकालीन कायदे आजच्या आर्थिक व तांत्रिक वास्तवानुसार बदलणे. त्यानंतर सार्वत्रिक व्याप्ती, 90% असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि संरक्षण देणे, हे देखील तुम्ही तिथे लिहू शकताय. त्यानंतर कामाच्या नव्या स्वरूपांना प्रतिसाद देणे, नव्या रोजगारांना मान्यता देणे, जसं की गिग कामगार, प्लॅटफॉर्म आणि आंतरराज्य स्थलांतरित कामगारांना कायदेशीर मान्यता देणे. हे 4 पॉइंट्स तुम्हाला तिथे लक्षात ठेवायचे आहेत. जर कामगार संहितांवर कुठलाही प्रश्न आला तर हे तुम्ही तिथे लिहू शकताय की त्यांची गरज का होते. आता एक एक करून आपण त्या संहिता पाहूयात कोणत्या कोणत्या आहेत. त्यानंतर पहिली वेतन संहिता, कोड ऑन वेजेस. कोड ऑन वेजेस मध्ये क्विकली एकदा गो थ्रू करूयात. ही संहिता वेतन आणि मोबदला यांच्याशी संबंधित 4 कायद्यांचं इथे एकत्रीकरण करते. त्यानंतर प्रमुख तरतुदी काय आहेत त्याच्यात, उद्दिष्ट काय तर कामगारांचे हक्क मजबूत करणे, तसेच नियुक्त्यांसाठी वेतनाशी संबंधित अनुपालनातील सुलभता जी ती सुनिश्चित करणे. प्रमुख तरतुदी काय आहेत तर प्रमुख तरतुदींमध्ये सार्वत्रिक किमान वेतन
ठरवून देणे, सार्वत्रिक किमान वेतनाचा वैधानिक हक्क जो आहे तो प्रदान करण्याचं काम ह्या कोडमधून तिथे केलं जात आहे. भरपाई वेळेवर देणे, वेळेवर वेतन बंधनकारक करता आणि अतिरिक्त वेळेच्या कामासाठीच म्हणजे ओव्हर टाइम साठीच सामान्य दराचे किमान दुप्पट दराने भरपाई देण्यासाठीची प्रोव्हिजन देखील या कायद्यामध्ये आहे. येस. 2 ते 3 पॉइंट्स फक्त माहित पाहिजे. 2 ते 3 पॉइंट्स माहित असले तरी सफिशियंट आहे. फायदे महत्व, कारण आपल्याला त्याच्यामध्ये काय डिटेलमध्ये ती कोड ऑन वेजेस काय आपल्याला तिथे पाठ करायचा नाहीये. तिथे त्याची कलम वगैरे पण नाही विचारणार, फक्त जनरल असा क्वेश्चन येऊ शकतो की ते का आणलं गेलं आणि त्याचे महत्वाचे प्रोव्हिजन जे आहे ते सांगा. तर याचं किंवा प्रादेशिक असमानता तिथे कमी करणे, राष्ट्रीय नॅशनल फ्लोअर वेज असं म्हटलं जातं, तर ते निश्चित करण्याची परवानगी जी केंद्र सरकारला देते. नॅशनल फ्लोअर वेज, किमान जीवनमानाच्या आधारे नॅशनल फ्लोअर वेज ठरवण्याचे अधिकार जे ती केंद्र सरकारला देते. त्याच्यानंतर लैंगिक समानता सुनिश्चित करणे, पुरुष महिला आणि सर्व लिंगांसाठी त्याच्यामध्ये तृतीय पंथांचा देखील पहिल्यांदा समावेश करण्यात आलेला आहे. त्यांच्यासाठी समान वेतन आणि समान कामकाजाच्या अटी देखील ठरवण्यात आलेल्या आहेत. बरोबर. त्यानंतर विश्वासाधारित परिसंस्था तिथे निर्माण करणे, गुन्ह्यांचे अपराधीकरण किंवा डिक्रिमिनलायझेशन तिथे करणे, छोट्या छोट्या गुन्ह्यांसाठी जे आहे ते दंडात्मक स्वरूपात जे आहे ती कारवाई केली जाईल. आधी जी ती फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जात होती. किमान वेतन असणारे, कौशल्याची पातळी, भौगोलिक क्षेत्र आणि कामाच्या अटी यांच्यानुसार जो येतो ओव्हर टाइम साठी सामान्य दराच्या किमान दुप्पट वेतन ते तिथे दिलं जाईल. त्याच्यानंतर त्याचे फायदे काय, प्रादेशिक असमानता कमी करणे, लैंगिक समानता, त्याच्यानंतर विश्वासाधारित परिसंस्था जे ती तिथे तयार करणे. आता अंमलबजावणीतील त्याच्यामध्ये क्रिटिकली असा जर सफिक्स असेल तर अंमलबजावणी करताना तिथे टीकात्मक स्वरूपात जर तुम्हाला लिहायचं असेल तर प्रभावी अंमलबजावणी त्याची झाली पाहिजे. बरोबर. प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. अनौपचारिक आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये संघराज्य अधिकार, कारण आता केंद्र सरकारला नॅशनल फ्लोअर वेज ठरवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, जे सर्व राज्यांसाठी एक समान असू शकत नाही. काही राज्यांची औद्योगिक परिस्थिती वेगळी, तिथली सामाजिक आर्थिक परिस्थिती वेगळी, तर ते अधिकार जे ते राज्यांकडे पाहिजे होते एक नॅशनल फ्लोअर वेज ठरवण्याचे, किमान वेतन ठरवण्याचे, तर ते तसं न करता केंद्र सरकारकडे घेतल्यामुळे तिथे जे ते इश्यूज तयार होऊ शकतात. राज्यांच्या निर्णय क्षमतेवर परिणाम जो तिथे होऊ शकतोय. त्यानंतर कामगार संहिता औद्योगिक संबंध संहिता पाहूयात आता. औद्योगिक संबंध संहिता, त्यामध्ये बघा औद्योगिक संबंध संहितांमध्ये इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड ते कशासाठी आणण्यात आलेला आहे. इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड तर वाद निराकरण आणि औद्योगिक संबंध ह्याच्याशी संबंधित जे काही 3 कार्य होते त्यांचा समावेश करण्यात आला. कामगार संघटना, औद्योगिक आस्थापना आणि उपक्रमांमधील रोजगाराच्या अटी नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारला राज्य सरकारांना एक अधिकार देण्याचं, कायदेशीर चौकट प्रदान करण्याचं काम जे ते ह्या औद्योगिक संबंध संहितेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये प्रमुख तरतुदी काय आहेत. आता प्रमुख तरतुदी बघा. येस. तर कामगार संघटना, एखाद्या कामगार संघटनेला एकमेव वाटाघाटी करणारी संघटना म्हणून मान्यता मिळण्यासाठी आता 51% सदस्यत्व आवश्यक आहे. मान्यता प्राप्त कामगार संघटना असं जर त्या ठिकाणी स्वरूप हवं असेल तर त्याच्यामध्ये 51% सदस्यत्व आवश्यक आहे. त्याच्यामुळे वाटाघाटी प्रक्रिया जी ती सुलभ होते. त्यानंतर म्हणजेच की एखादी कामगार संघटना असेल तर तिच्यामध्ये जेवढे काही टोटल एम्प्लॉईज आहेत त्या कारखान्यातले, तर त्या एम्प्लॉईज पैकी 51% सदस्य, 51% लोक त्या संघटनेचे सदस्य पाहिजे, तरच ती मान्यता प्राप्त कामगार संघटना म्हणून तिथे गणली जाईल. बरोबर. त्यानंतर सरकारसोबत किंवा नियोक्त्यांसोबत तिथे वाटाघाटी करण्यासाठी निगोशिएटिंग काउन्सिल किंवा वाटाघाटी परिषद देखील तिथे स्थापन करण्यात येईल. निश्चित कालावधी रोजगार, फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट, त्याला कायदेशीर मान्यता जी ती देण्यात आलेली आहे. निश्चित कालावधी रोजगाराला स्पष्टपणे संस्थात्मक स्वरूप जे आहे ते तिथे देण्यात आले. त्याच्यानंतर म्हणजे जे काही कॉन्ट्रॅक्च्युअलायझेशन होते, कंत्राटीकरण होते रोजगारांचं भारतामध्ये, हा देखील एक मोठा प्रश्न, यावर देखील तिथे विचारू शकतात की भारतामध्ये रोजगाराचं कंत्राटीकरण होतंय, तर त्याला कुठेतरी कमी करणे आणि नियोक्त्यांना खर्च कार्यक्षमतेचा लाभ जो आहे तो देणे, त्याच्याकरता फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट, निश्चित कालावधी रोजगार, त्याला कायदेशीर मान्यता देण्यात आलेली आहे. कशासाठी, तर रोजगारांचं कंत्राटीकरण कमी करण्यासाठी. हा एक भारताच्या रोजगाराचा जर आपण विचार केला
तर एक महत्वाचा भारताच्या अर्थव्यवस्थेला भेडसावणारा प्रश्न आहे, सार्वजनिक क्षेत्रामध्ये पण आणि खाजगी क्षेत्रामध्ये पण, बरोबर, की कामगारांचं जे ते कंत्राटीकरण तिथे होते, तर ते न करता निश्चित कालावधी रोजगाराला फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंटला कायदेशीर मान्यता देणे, त्याच्यासाठी एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम ही योजना देखील राबवण्यात आलेली आहे, एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम. त्याच्यामध्ये मग नियोक्त्यांना सुरुवातीचे काही महिने जो काही खर्च लागतो नवीन रिक्रुटमेंट केल्यावर, तर त्याचा भार जो आहे तो केंद्र सरकार उचलणार आहे. जसं की नवीन रिक्रूट केलेल्यांसाठीचा PF जो आहे तो कंपन्यांना देता केंद्र सरकारच्या माध्यमातून तिथे दिला जाईल. अशा प्रकारचे काही, त्याच्यामुळे कंपन्यांना लागणारा अतिरिक्त खर्च आहे तो कमी होईल आणि कंपन्या कंत्राटीकरणाकडे न जाता जे ते फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट कडे जाऊन अधिकाधिक रोजगार तिथे तयार करू शकतात. त्यानंतर पुढचं जर पाहिलं तर कामगाराच्या व्याख्येचा देखील तिथे विस्तार करण्यात आलेला आहे, हे देखील महत्वाचं आहे. यामध्ये विक्री प्रोत्साहन कर्मचारी, पत्रकार आणि दरमहा 18,000 पर्यंत वेतन घेणारे कर्मचारी यांचा तिथे समावेश होतो. येस, कामगारांच्या व्याख्येचा विस्तार करण्यात आलाय. आणि कामावरून कमी करणे, कामगार कपात, आस्थापना बंद करणे, त्यासाठीची मर्यादा देखील आता वाढवण्यात आली आहे. आधी बघा, कामावरून कमी करणे, कपात करणे किंवा आस्थापना बंद करण्यासाठी पूर्व परवानगीची मर्यादा 100 कामगारांना 300 कामगारांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि राज्य ही मर्यादा अजून तिथे वाढवू शकते. जर समजा पूर्वपरवानगी कधी आवश्यक होती, तर 100च्या वर कामगार असतील तरच आधी पूर्वपरवानगी आवश्यक होती, आता ती मर्यादा 300 पर्यंत करण्यात आली. त्यानंतर आता याचे फायदे, पुन्हा कौशल्य निधी स्थापन करण्यात येईल 15 दिवसांच्या वेतनातून, कौशल्य वृद्धीस चालना देणे, नियोक्त्याने कामावरून कमी केलेल्या प्रत्येक कामगाराच्या पुनःप्रशिक्षणासाठी 15 दिवसांचं वेतन भरावे लागेल. त्याच्यानंतर इंटरनल ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटी स्थापन करण्याची तरतूद जे ती करण्यात येईल, जलद तक्रार निवारणासाठी, जे काही डिस्प्यूट्स होतात इंडस्ट्रियल डिस्प्यूट त्याच्यासाठी, आणि विस्तारित व्याख्या देखील तिथे करण्यात आलेली आहे कामगारांची. त्याच्या त्रुटी किंवा चिंता, कामावर घ्या आणि काढून टाका धोरण, 300ची मर्यादा वाढवली, त्याच्यामुळे आता कंपनी आधी 100ची होती, ठीक आहे, पण 300ची वाढवली म्हटल्यावर पूर्वपरवानगी आवश्यक नाहीये, तर तिथे हो काय शकते ना, तर बघा, निश्चित कालावधी रोजगारामुळे उच्च मर्यादेमुळे कामावर घ्या आणि काढून टाका या धोरणाला तिथे चालना मिळू शकते. कायमस्वरूपी त्या ठिकाणी जे काही फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट आहे त्याच्यामध्ये देखील अल्पकालीन कराराधारित रोजगार जो आहे तो तिथे येऊ शकतो, की 2 वर्षासाठी 3 वर्षासाठी करारावर तिथे घेण्यात आलेले. त्याच्यानंतर अशा प्रकारे जे ते पॉइंट्स तुम्ही तिथे लिहू शकताय. त्यानंतर सामाजिक सुरक्षा संहिता 2020 ची सामाजिक सुरक्षा संहिता. सामाजिक सुरक्षा संहिता कशासाठी, ते आधीच्या 9 कायद्यांचा समावेश करून बनवण्यात आली. कशासाठी आणण्यात आली, तर असंघटित गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसह सर्व कामगारांपर्यंत सामाजिक सुरक्षेचं जाळं जे आहे ते विस्तारणे. त्याच्यामध्ये मग बघा, गिग, प्लॅटफॉर्म आणि ॲग्रिगेटर जे आहेत ते प्लॅटफॉर्म कामगार, ॲग्रिगेटर यांची पहिल्यांदाच कायदेशीर व्याख्या जी आहे ती करण्यात आलेली आहे, की कामगार, प्लॅटफॉर्म कामगार आणि ॲग्रिगेटर यांची व्याख्या करण्यात आली. तर त्यांच्यासाठी ॲग्रिगेटर म्हणजे काय, तर जे काही प्लॅटफॉर्म असतात, समजा तुम्ही झोमॅटो हा एक ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्म आहे, बरोबर, किंवा ओला, उबेर हे एक ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्म आहे, स्विगी, तर त्यांनी ॲग्रिगेटरने यांनी जे आहे ह्या कंपन्यांनी जे ते सामाजिक सुरक्षा निधीत आपल्या वार्षिक उलाढाल जे ती अॅन्युअल टर्नओव्हर जो त्याच्या 1 ते 2% इतकं योगदान देणं अपेक्षित आहे. मग ते योगदान कशासाठी वापरण्यात येईल, तर जे काही गिग कामगार आहेत, प्लॅटफॉर्म कामगार आहेत, तर त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी, जसे की आरोग्य विमा असू द्या, PF असू द्या, तर त्याच्यासाठी तो निधी जो आहे तो वापरण्यात येणार आहे. तर हे या संहितेतून जे ते सुनिश्चित करण्यात आलेलं आहे. आता गिग कामगार काय असतात ते देखील आपण पुढे पाहणार आहोत, एक सेपरेट टॉपिक म्हणूनच. त्याच्यानंतर कर्मचारी राज्य योजनेचा जो आहे तो विस्तार करण्यात आलेला आहे, ESICचा विस्तार जो आहे तो करण्यात आला, संपूर्ण भारतात लागू करण्यात आलेला आहे. अधिसूचित क्षेत्रे, आधी अधिसूचित क्षेत्रांमध्येच ESICचे फायदे जे आहेत ते विमा संरक्षणाचे लागू करण्यात आले होते. आता संपूर्ण भारतात जो आहे तो त्याचा विस्तार तिथे करण्यात आलेला आहे. अधिसूचित क्षेत्र हा निकष तिथे दूर करण्यात येऊन आता मग धोकादायक व्यवसायांसाठी जे एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन आहे त्यांच्यासाठी देखील अनिवार्य केलंय. आणि जसे की आधी प्लांटेशन वर्करसाठी नव्हतं, मळ्यातील कामगारांसाठी नव्हतं, तर त्यांच्यापर्यंत देखील हा विस्तार जो आहे तो तिथे करण्यात आलेला आहे. त्यानंतर वेतनाची एक समान व्याख्या देखील करण्यात आलेली आहे.
वेतन या संकल्पनेत आता मूलभूत वेतन, महागाई भत्ता आणि रिटर्निंग भत्ता यांचा देखील तिथे समावेश करण्यात आलेला आहे. बरोबर, त्याच्यामध्ये खूप सारे टेक्निकल डिटेल्स आहे. मग 50% रक्कम, ग्रॅच्युटी, पेन्शन, सामाजिक सुरक्षा एवढं डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. हार्डली तुम्हाला जर डायरेक्टली संहिता कमी चान्सेस की डायरेक्टली एखादी संहिता, वेतन संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता त्याच्यावर प्रश्न विचारतील. ओव्हरऑल लेबर कोड्सवर प्रश्न येऊ शकतोय आणि इन केस जरी आला तर एवढं पॉईंट जरी लिहिले मी जे सांगतोय तरी मोर दॅन सफिशियंट आहे उत्तरामध्ये. खूप जास्त टेक्निकॅलिटीज मध्ये जायचं नाहीये तिथे. त्याच्यानंतर निश्चित कालावधी कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युटी देण्याचा देखील तिथे 5 वर्षांऐवजी आता 1 वर्षांवर कालावधी जो तो करण्यात आला. निश्चित कालावधी रोजगारातील कर्मचारी 1 वर्षाच्या सलग सेवेनंतर ग्रॅच्युटीसाठी पात्र ठरतील. ती आधी 5 वर्षांची अट होती. त्याचे फायदे आणि त्याच्या संबंधितली चिंता देखील एकदा तुम्ही तिथे वाचून घ्या. फायदे काय तर नॅशनल डेटाबेस फॉर अनऑर्गनाइज्ड वर्कर्स, राष्ट्रीय डेटाबेस तयार होईल. विस्तारित व्याप्ती, समान वेतन व्याख्या केल्यामुळे आर्थिक समानता जे ती देखील येईल. त्यानंतर शेवटचा आता व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामकाजाच्या अटी संहिता 2020चा तो देखील या वर्षी पासून त्याची अंमलबजावणी जी ती चालू झाली. 13 केंद्रीय कायद्यांचे एकत्रीकरण करते. याचा मुख्य उद्देश जो आहे तो सुरक्षा, आरोग्य आणि कामकाजाच्या अटी सुधारण्यावर आहे. सुरक्षा, कामकाजाच्या अटी आणि आरोग्य सुधारण्यावर आहे. व्यवसाय सुलभ नियामक वातावरण तयार करणे. प्रमुख तरतुदी काय आहे त्याच्यात तर प्रमुख तरतुदींमध्ये एकसमान नोंदणी, इलेक्ट्रॉनिक नोंदणीसाठी 10 कर्मचाऱ्यांची एक समान मर्यादा जे ते निश्चित करण्यात आले. त्याच्यानंतर धोकादायक कामांपर्यंत ह्या संहितेचा, ह्या कायद्याचा जो आहे तो विस्तार करण्यात आलाय. जसं की सरकार या संहितेच्या तरतुदी एका कर्मचाऱ्यालाही रोजगार देणाऱ्या अशा कोणत्याही आस्थापनापर्यंत विस्तारित करू शकते. जी आस्थापना, जी कंपनी एकाही कर्मचाऱ्याला जरी रोजगार देत असेल तरी त्यांना हे नियम जे आहेत ते सर्व पाळावे लागणार आहेत. त्याच्यानंतर स्थलांतरित कामगारांची व्यापक व्याख्या जी आहे ती करण्यात आलेली आहे. जसं की आंतरराज्य स्थलांतरित कामगारांच्या व्याख्येत आता थेट नोकरीवर ठेवलेले कामगार, कंत्राटदारांमार्फत नियुक्त कामगार किंवा स्वतः स्थलांतरित झालेले कामगार हे सर्व त्या ठिकाणी पात्र असणार आहेत. महिलांना सर्व प्रकारच्या आस्थापनांमध्ये आणि रात्रीच्या वेळेतही त्यांच्या संमतीने सुरक्षा उपायांसहच काम उपलब्ध करून देणे, एकूण सुरक्षा उपाय जे ते राबवले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर राष्ट्रीय स्तरावर जे आहे ते राष्ट्रीय व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य सल्लागार मंडळ देखील स्थापन करण्यात येणार आहे. हे जे पॉइंट्स आहे तिथे लक्षात ठेवा. आता त्याचे फायदे आणि तोटे एकदा बघून घ्या. त्याच्याने काय होईल, महिला कामगार शक्ती सहभागाला चालना मिळेल, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व होईल. एकच राष्ट्रीय त्रिपक्षीय सल्लागार मंडळ असल्यामुळे एक समान मानके होतील आणि इंडस्ट्रियल डिस्प्यूट जे असतात ते देखील तिथे कमी होतील. त्यानंतर आता अलीकडेच तुम्हाला माहित असेल तर भारतामध्ये काही ठिकाणी जसं की बिहारमधील बरौनी, गुजरातमधील सुरत, मानेसर, हरियाणामधील मानेसर आणि उत्तर प्रदेशमधील नोएडा ह्या ठिकाणी अलीकडेच जे ते कामगारांकडून स्ट्राईक झालेत किंवा काही ठिकाणी स्ट्राईक्सच्या माध्यमातून हिंसक आंदोलन देखील तिथे तयार झालं होतं आणि त्याच्यामुळे उत्तर प्रदेश किंवा राजस्थान, बिहार सारख्या राज्यांना तिथे कामगार कायद्यांमध्ये सुधारणा कराव्या लागल्या, त्यांच्या वेतनामध्ये सुधारणा कराव्या लागल्यात. तर तो देखील एक महत्त्वाचा मुद्दा होता. UPSC किंवा राज्यसेवेमध्ये असे प्रश्न तिथे येऊ शकतात की आंदोलनाची प्रमुख कारणे काय आहेत आणि सरकारने त्याच्यावर काय योजना तिथे राबवल्यात. कारण आंदोलन जी ती मोठ्या प्रमाणात तिथे, कारण पूर्ण नॉर्थ इंडिया जर बघितलं, साऊथ मध्येही काही ठिकाणी झाली होती तिथे. जसं की बँगलोरमध्ये आय थिंक ऍपल कंपनीच्या इथे झालेली होती. येस, तर ती कारणं देखील तुम्हाला तिथे विचारू शकते आणि त्या सुधारणांची संबंधित समस्या, आतापर्यंत ज्या सुधारणा पाहिल्या त्यांची संबंधित समस्या देखील काय आहेत. कारण सरकारने आतापर्यंत एवढ्या ज्या काही योजना राबवलेल्या आहेत कामगारांच्यासाठी आणि त्याच्यानंतर जे काही लेबर कोड्स आपण पाहिले, 4 लेबर कोड्स आणले, त्याच्यानंतर देखील जर आंदोलन होत असतील तर तो एक महत्त्वाचा तिथे मुद्दा बनतो. बरोबर. आता तर कारणं कोणती आहेत ती भारतातील कामगार आंदोलनाची प्रमुख कारणे कोणती आहेत जर असं विचारलं प्रश्नामध्ये तर अनियंत्रित कंत्राटीकरण का होत आहेत. कारण बघा, कामगारांना आधी जे आहे ते परमनंट जॉब आस्थापनांमध्ये तिथे भेटत होते. येस, पण आता होतं काय ना की कंत्राटीकरणाच्या माध्यमातूनच तिथे रिक्रुटमेंट आस्थापनांकडून जे आहे ते कंपन्यांकडून तिथे केली जाते. का? कारण कार्यकारी खर्च कमी करण्यासाठी नियोक्त्यांनी जे ते थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टर्स हायर करून त्यांच्या माध्यमातून जे ते
तिथे कामगार भरती केली जाते. त्याच्यामुळे आता बघा, उत्पादन क्षेत्रातील आकडा लक्षात असू द्या, उत्पादन क्षेत्रातील कंत्राटी कामगारांचा वाटा 2023-24 मध्ये 42% झालाय. कंत्राटी कामगारांचा वाटा 42% जो आहे तो झालेला आहे. यस, अॅन्युअल सर्व्हे ऑफ इंडस्ट्रीजच्या रिपोर्टच्या नुसार. त्याच्यानंतर अनौपचारिकतेचे प्रमाण, एक रिझन पाहिला आपण की कंत्राटीकरण होते. दुसरं काय, तर भारतातील 90% पेक्षा अधिक कामगार जे आहेत ते. त्याच्यानंतर अनौपचारिकतेचं प्रमाण, दुसरं कारण काय, भारतातील 90% पेक्षा अधिक कामगार जे आहेत ते अनौपचारिक क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे त्यांच्याजवळ कोणतंही सामाजिक संरक्षण जे ते उपलब्ध राहत नाही. त्यानंतर कामगार कायद्यांशी संबंधित समस्या, मग त्याच्यामध्ये नॅशनल फ्लोअर वेज किंवा नॅशनल मिनिमम वेज संकल्पना तयार केलेल्या आहेत, पण त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला नाहीये की ते किती असणार आहे, आणि राज्यांचे अधिकार देखील तिथे काढून घेण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर नियामक अपयश, जवळपास 64% कामगार जे ते किमान वेतनापेक्षा कमी वेतन त्यांना तिथे मिळत असतं. 64% कामगारांना जे ते किमान वेतनापेक्षा नॅशनल मिनिमम वेज जे त्याच्यापेक्षा कमी वेतन जे ते मिळत असतं. त्याच्यानंतर कामगार संघटनांशी संबंधित समस्या, कामगार संघटनांची की त्याच उद्योगात अनेक कामगार संघटना असल्यामुळे त्यांच्यामध्ये संघर्ष देखील तयार होतो. तर स्टेक होल्डर्स आठवायचे. स्टेक होल्डर्स कोणते कोणते, तर कामगार, त्याच्यानंतर कामगार संघटना, नियोक्ता एम्प्लॉयर्स जे आहेत ते, सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार, बरोबर, किंवा प्लॅटफॉर्म वर्कर्स जे त्यांच्या संदर्भात ते कंपन्या येतात त्या. तर हे स्टेक होल्डर्स आठवल्यावर तुम्हाला त्या प्रत्येक स्टेक होल्डरशी एक एक प्रॉब्लेम जो येतो तिथे आठवण्यास मदत होईल. तर तशा प्रकारे तुमचे 4-5 पॉईंट जे ते देखील तिथे येऊ शकतात. तर समस्या अजून कोणत्या आपण बघू शकतोय, अजून जर आपण विचार केला तर वेतनवाढीचे आश्वासन पूर्ण करण्यात येणारं अपयश, की कामगार संघटनांकडून सातत्याने आंदोलन करण्यात येत होते की वेतन वाढीसाठी, पण सरकारकडून त्याला कुठल्याही प्रकारे प्रतिसाद न मिळाल्यामुळे देखील हिंसक आंदोलन जे ते तिथे झाले. तरतुदीच्या कार्यान्वयात झालेला अवलंब, बरोबर, जो काही विलंब आहे तो, जसं की जे काही 4 कामगार संहिता पाहिल्या आपण, त्या पारित करून जवळपास 5 वर्षांच्या वर कालावधी झाला, आणि त्यांची अंमलबजावणी जी ती आतापासून सुरू झाली. त्याच्यानंतर कामगार कपातीसाठीची उच्च मर्यादा वाढवण्यात आली, 100 कामगारांवरून 300 कामगारांपर्यंत वाढवण्यात आली. त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे तुलनेने तिथे सोपं होऊ शकते. संपासाठी कठोर अटी देखील तिथे करण्यात आलेल्या होत्या. आणि राज्यस्तरीय अधिसूचितील असमानता, की कामगार हा समवर्ती सूचीतील विषय आहे, जी काही कॉन्करंट लिस्ट आहे त्याच्यानुसार समवर्ती सूचीतील विषय असल्याने कामगार संहिता पूर्णपणे लागू होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आपले नियम अधिसूचित करणे अपेक्षित आहे. पण केंद्र सरकारने जरी अधिसूचित केले असले तरी भरपूर राज्य सरकारने त्याला केलेला विलंब, त्याच्याकरता देखील ह्या राज्यांमध्ये जे ते ह्या राज्यांनी अजूनपर्यंत देखील त्या जे काही नियम आहेत ते त्यांना तिथे पब्लिश नव्हतं केलं, त्याच्याकरता देखील ह्या राज्यांमध्ये कामगार संप जे ते तिथे घडून आले. त्याच्यानंतर आता पुढील दिशा किंवा वे फॉरवर्ड काय असायला पाहिजे. वे फॉरवर्ड मध्ये तर त्रिपक्षीय संवाद जो आहे तो पुन्हा एकदा प्रस्थापित करणे, जसे की कामगार संघटना, सरकार आणि नियोक्ते जे त्यांच्यातील संवाद जो आहे तो पुन्हा प्रस्थापित करणे, त्याची प्रक्रिया जी ती सुलभ करणे, वेतन धोरणाचे काळजीपूर्वक संतुलन करणे, नॅशनल फ्लोअर वेज, नॅशनल मिनिमम वेज आहे त्यांचं ते जे काही ठरवून देण्यात आले त्यांची पद्धत स्पष्ट करणे आणि तेवढं वेतन देखील देणे, प्रशासनात कामगारांचा सहभाग जो आहे तो तिथे वाढवणे. त्याच्यानंतर कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा, जसं की त्यांच्यासाठीचे जे काही आरोग्य व्यवस्था असेल किंवा कामगारांच्या ज्या काही अटी असतील किंवा ते जिथे काम करतात त्या तिथली जी काही परिस्थिती असेल त्यामध्ये देखील सुधारणा करणे, आणि वाढतं जे काही कंत्राटीकरण आहे तर ते देखील कमी करणे, हे आपण तिथे बघू शकतो की ह्या प्रकारच्या माध्यमातून तिथे संप जे आहे ते कमी केले जाऊ शकतात किंवा त्यांच्यावर जे ते आटोक्यात आणले जाऊ शकतात. यस, तर इथे पीडीएफ मध्ये जे ते सर्व पॉइंट्स दिलेले आहेत, पीडीएफ आपण शेअर करणार आहोत टेलिग्राम चॅनलवरच आपल्या. त्यानंतर महिलांचा, भारतातील महिला कामगारांचा जर आपण विचार केला तर त्यांचा फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट, भारतातील महिला कामगारांचा
कामगार शक्तीतील सहभाग एकदा जाणून घेऊयात. कारण रोजगाराचा जर सब टॉपिकचा विचार केला तर त्याच्यामध्ये महिलांसाठीचे किती रोजगार तयार झाले किंवा महिला रोजगारातील सध्याची परिस्थिती काय आहे हे देखील तुम्हाला तिथे माहित पाहिजे. बघा, आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार 2025-26 नुसार जे आहे ते महिला कामगार शक्ती सहभाग दर जो फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट तो 2050 पर्यंत 55% वाढवणे हे महत्वाचं उद्दिष्ट तिथे ठेवण्यात आलेलं आहे. सध्या किती आहे तो 41.7%. बघा, भारताचा जर विचार केला तर 2023-24 ला 41.7%, 2017-18 ला तो 23.3% होता महिलांचा कामगार शक्तीतील सहभाग दर. आणि तो 2050 पर्यंत किती करायचा आहे? 2050 पर्यंत तो 55% वर जो आहे तो तिथे न्यायचा आहे. त्यानंतर सध्याचा जर आपण विचार केला तर 41.7% आहे, तुलनेने कमी आहे. चीनमध्ये तो जास्त आहे 45.4%, व्हिएतनाममध्ये जवळपास 69% आसपास आहे. यातून दाखवते की महिला सक्षमीकरणाची, महिलांना अजून जास्त रोजगार प्राप्त करून देण्याची गरज भारतात देखील अजून आहे. त्याच्यानंतर बेरोजगारी, महिलांचा जर विचार केला आपण तर बेरोजगारीतील प्रमाण जे आहे ते महिलांचं 2023-24 मध्ये 3.2% होतं. येस, बघा इथे दिलेलं आहे महिलांचं बेरोजगारीतील प्रमाण जे आहे ते 5.6% घसरून 3.2% झालेलं आहे मागच्या 6 वर्षांच्या कालावधीमध्ये. 3.2% यातून तुम्हाला सांगून करायचं नाही की महिलांचा जो काही आर्थिक समावेश आणि आर्थिक सक्षमीकरण जे आहे ते वाढत चालल्याचं एक प्रतिबिंब आहे. आणि महिलांमध्ये आर्थिक समावेशन देखील तिथे घडून येत आहे आणि त्यांचं सक्षमीकरण देखील होत आहे असं तुम्ही तिथे सांगू शकता. त्यानंतर अजून जर काही पाहिलं आपण तर ग्लोबल जेंडर पॅरिटी इंडेक्स जो आहे जागतिक आर्थिक मंचाचा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा, त्याच्यानुसार जागतिक जेंडर डिस्टन्स जे किंवा जेंडर पॅरिटी जी आहे ती, त्याच्यानुसार भारताची क्रमवारी 2025 मध्ये 131 होती, 131 एवढी होती. त्याच्यावरून अजून सुधारणा करण्याची गरज आहे हे देखील तुम्ही तिथे सांगू शकता. येस, अजून सुधारणा करण्याची गरज आहे. आणि इकॉनॉमिक पार्टिसिपेशन अँड अपॉर्च्युनिटी सब इंडेक्स जो आहे त्याच्यामध्ये तळातील 5 देशांमध्ये भारताचा क्रमांक होता. त्यातून भारतातील महिला कामगार सहभाग शक्ती दर वाढवण्याचं महत्व अधोरेखित तिथे करण्यात आलेलं आहे. ग्लोबल जेंडर पॅरिटी इंडेक्स जो आहे, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक 2025 मध्ये 131 इतका होता. त्याच्यात आर्थिक सहभाग आणि संधी उपनिर्देशांकात इकॉनॉमिक पार्टिसिपेशन अँड अपॉर्च्युनिटी सब इंडेक्स, त्याच्यामध्ये भारत शेवटच्या 5 देशांमध्ये होतं की महिलांसाठी उपलब्ध असलेल्या आर्थिक संधी आणि तिथे आर्थिक सहभागाच्या संधी. त्याच्यानंतर महिलांमधील कमी रोजगाराची कारणे काय आहेत? महिलांमधील कमी रोजगाराची कारणे काय आहेत तर बघा, 2023 नोबेल पारितोषिक ज्यांना मिळालं, क्लॉडिया गोल्डेन यांनी एक यू कर्व सिद्धांत दिलेला होता. यू कर्व सिद्धांत, त्याच्यानुसार त्यांनी महिलांचं श्रमशक्तीमधील किंवा रोजगारामधील प्रमाण कमी असण्याचं कारण सांगितलं होतं. तो सिद्धांत काय सांगतो बरं तर बघा की महिलांचा कामगार बाजारातील सहभाग, सामाजिक नियम, कायदेशीर उणिवा आणि पालकत्वाचा परिणाम, तांत्रिक नवकल्पना यांच्यामुळे तिथे प्रभावित होतोय. कोणते कोणते घटक? सामाजिक नियम, कायदेशीर उणिवा, पालकत्वाचा परिणाम आणि तांत्रिक नवकल्पना यांच्यामुळे प्रभावित होतो. सुरुवातीच्या औद्योगिकरणाच्या टप्प्यात फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट हा घटतो कारण महिला शेतीतून बाहेर पडतात. येस, बाहेर पडतात, पण त्यांच्याकडे कारखान्यातील कामासाठी आवश्यक कौशल्य किंवा सामाजिक अनुमती देखील नसते. शिक्षणाची पातळी एका विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यानंतर नोकऱ्या जे ते वाढण्यास तिथे सुरुवात होते. बघा, अशा प्रकारे यू कर्व त्यांनी तिथे दिलेलं होतं. त्याच्यामुळे महिलांचा श्रमशक्तीतील सहभागी दर जो आहे तो तिथे कमी असतो. शेती क्षेत्रात जास्त असतो, अपरिहार्यतेमुळे उच्च सहभाग, प्रारंभिक औद्योगिकरणात कौशल्यांचा अभाव आणि सामाजिक बंधनांमुळे सहभागात घट. त्याच्यानंतर सेवा क्षेत्रात वाढ होतो, सेवा क्षेत्राने उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध असल्यामुळे सहभागात पुन्हा वाढ होते. अशा प्रकारे नोबेल पारितोषिक विजेत्या क्लॉडिया गोल्डेन यांनी महिलांच्या श्रमशक्ती सहभागातील दराबद्दल तिथे सांगितलेलं होतं. हे तुम्ही एक केस स्टडी म्हणून तिथे लिहू शकता. त्यानंतर
पुढचं जर आपण पाहिलं तर स्टेम सेक्टर जे काही आहे, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मेडिसिन, ह्या क्षेत्रामध्ये महिलांचा कमी असलेला दर जवळपास 30% महिला ह्या स्टेम क्षेत्रात आहेत. स्टेम क्षेत्रात एकूण लोकसंख्येपैकी 30%च केवळ महिला आहेत स्टेम पदवीधरांमध्ये. त्याच्यानंतर गतिशीलते संबंधित अडथळे, बरोबर, की महिलांना प्रवासासाठी कामावर जाणे किंवा जे काही लॉजिस्टिकल इश्यू, कनेक्टिव्हिटीचे इश्यूज येतात त्याच्यामुळे देखील महिलांचा जो काही श्रमशक्तीतील सहभाग आहे तो कमी आहे. त्याच्याकरताच तुम्ही पाहिलं असेल की बऱ्यापैकी राज्य सरकारांनी जे आहे ते कर्नाटक, केरळ किंवा महाराष्ट्राने जे ते एसटी प्रवासामध्ये, बसच्या प्रवासामध्ये महिलांना पूर्ण कन्सेशन दिलेले आहे. महाराष्ट्रामध्ये 50% प्रवास भाडं माफ करण्यात आलेलं आहे. केरळ आणि या ठिकाणी कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये जे ते महिलांना पूर्णपणे त्या ठिकाणी कन्सेशन देण्यात आले, जेणेकरून त्यांचा जो काही कामावर जाण्याचा वेळ आणि पैसा जो आहे, वेळ आणि खर्च जो आहे तो तिथे कमी व्हावा, बरोबर. त्यानंतर अवैतनिक श्रम, अनपेड केअर वर्क देखील महिलांचा जास्त प्रमाणात आहे. गिग अर्थव्यवस्थेतील कमी वाटा, जसे की प्लॅटफॉर्म वर्कर्स, गिग वर्कर जे ते त्याच्यात महिला कामगारांचं प्रमाण 28% आहे, कमी आहे ते खूप. त्याच्यामुळे देखील महिला कामगारांचं श्रमशक्तीतील प्रमाण जे आहे ते एकंदर कमी होतं. आता महिला रोजगार वाढवण्यासाठी कोणत्या कोणत्या उपाययोजना ज्या आहेत त्या राबवण्यात आलेल्या आहेत. सवेतन प्रसूती रजा आणि पानागर सुविधा उपलब्ध करून देणे, कामाच्या ठिकाणी सुरक्षा, 2023चा जो काही प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस ऍक्ट, त्याच्यानंतर शी बॉक्स उपक्रम, रात्रीच्या कामास परवानगी 22 पेक्षा जास्त राज्यांमध्ये, कारखान्यांमध्ये मुभा देण्यात आलेले, शी मार्ट सारखे उपक्रम, स्वयंसहायता गटांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे. यस, अशा प्रकारचे उपक्रमांतून जे आहे ते तिथे महिलांचा श्रमशक्तीतील किंवा स्टँड अप इंडिया सारख्या योजना, जेणेकरून महिला मुद्रा, प्रधानमंत्री मुद्रा योजना, त्यातून महिलांना कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे, हे देखील शासनाचे महत्वपूर्ण उपक्रम आहेत. वे फॉरवर्ड मध्ये तुम्ही काही अजून पॉइंट्स लिहू शकतायत, की जसं की थोजी हॉस्टेल्स तामिळनाडू सरकारने विकसित केलेत, महिला आणि बालविकास मंत्रालयाची सखी निवास योजना तामिळनाडूचं थोजी हॉस्टेल्स उपलब्ध करून देणे, सुरक्षित प्रवासाच्या सुविधा उपलब्ध करून देणे, फ्लेक्झिबल वर्क, बॅक टू वर्क उपक्रम, वर्क फ्रॉम होम, वी हब सारख्या त्या ठिकाणी मॉडेल्स एस्टॅब्लिश करणे, अशा प्रकारचे जे काही वे फॉरवर्ड आहे पुढील तुम्ही तिथे लिहू शकताय. आता गिग इकॉनॉमी संदर्भात पाहूयात. गिग इकॉनॉमी, भारतातील गिग इकॉनॉमी. गिग इकॉनॉमीवर देखील युपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. राज्यसेवेमध्ये देखील हा प्रश्न विचारला जाऊ शकतोय. त्यामध्ये मग गिग अर्थव्यवस्था म्हणजे काय असतं, तर तंत्रज्ञान आणि लवचिकता यावर आधारित नवीन शहरी जी काही अर्थव्यवस्था तयार होते व त्याच्यावरून जे काही रोजगार तयार होतात त्याला गिग इकॉनॉमी आणि गिग एम्प्लॉयमेंट असं तिथे म्हटलं जातं. आता त्यामध्ये बघा की गिग कामगारांची व्याख्या देखील करण्यात आली आहे, व्याख्या देखील तिथे करण्यात आली. ती सामाजिक सुरक्षा संहिता 2020 नुसार त्याच्या अंतर्गत पारंपरिक नियोक्ता कर्मचारी संबंधांच्या बाहेर राहून काम करणारी व्यक्ती म्हणजे गिग वर्कर असं तिथे त्याला डिफाईन करण्यात आलेलं आहे. येस, त्याच्यावर जर कुठलाही प्रश्न आला तर डेफिनेशन लक्षात असू द्या. सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंतर्गत पारंपरिक नियोक्ता कर्मचारी, एम्प्लॉयर एम्प्लॉई संबंधांच्या बाहेर राहून काम करणारी व्यक्ती म्हणजे गिग कामगार होय. त्याच्यानंतर प्लॅटफॉर्म कामगार म्हणजे काय, तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे व्यक्ती किंवा संस्था यांना विशिष्ट सेवांसाठी जोडणाऱ्या व्यवस्थेत सहभागी असलेली व्यक्ती. ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स माहिती आहे आपल्याला कोणते असतात, तर त्याच्याद्वारे व्यक्ती आणि संस्था यांना विशिष्ट सेवांसाठी जोडणाऱ्या व्यवस्थेत सहभागी असलेली व्यक्ती. आता आपल्याला कारण जाणून घ्यायची की गिग कामाच्या किंवा गिग कामगारांच्या वाढीची प्रमुख कारणे कोणती आहेत. तर प्रमुख कारण कोणतं आहे ते तुमच्या डोळ्यासमोर काय आलं पाहिजे, तर डिजिटायझेशन ऑफ इकॉनॉमी. भारतामध्ये डिजिटल क्रांती एवढी मोठ्या प्रमाणात मागच्या 10 वर्षात घडून आली की त्याच्यानुसार कामाचं स्वरूप बदललं, त्याच्यानंतर कंपन्यांचं स्वरूप बदललं. जे काही प्लॅटफॉर्म कंपन्या आल्या, जसं की डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्स आले, बरोबर, किंवा कनेक्टिव्हिटीचे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत ते आले, कम्युनिकेशनचे, ट्रान्सपोर्टेशनचे जे काही प्लॅटफॉर्म्स आहे ते आले. ते कशामुळे शक्य झालं, तर डिजिटायझेशनमुळे. येस, आणि हरित ऊर्जा संक्रमणामुळे जे काही संरचनात्मक बदल झाले त्याच्यामुळे
जे गिग कामगार आहेत त्याच्यामध्ये तिथे वाढ झाली, बरोबर, की लोकांना जे आहे ते घर बसल्या वस्तू व सेवा मिळाव्यात त्याच्याकरता जी काही तुमची एक आर्थिक परिसंस्था तिथे तयार झाली व त्या परिसंस्थेमध्ये सेवा देण्यासाठी जे काही कामगार तिथे एम्प्लॉय केले गेले त्याच्याकरताच गिग कामगारांची, त्याच्या माध्यमातूनच गिग कामगारांची संख्या जी आहे ती तिथे वाढली. तर तुम्हाला पॉइंट्स कोणते लक्षात ठेवायचे? डिजिटायझेशन, त्याच्यानंतर कामगार बाजारातील संरचनात्मक बदल, त्याच्यानंतर हरित ऊर्जा संक्रमण, बरोबर, त्याच्या माध्यमातून देखील काही तिथे रोजगार जे ते तयार झाले. त्यानंतर वाढतं वर्क फ्रॉम होमचं प्रमाण, कोविडच्या काळानंतर वर्क फ्रॉम होमचं जे काही प्रमाण वाढलंय तिथून देखील त्याला तिथे चालना मिळाली. बघा त्याच्या संदर्भात डेटा लक्षात असू द्या की आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार गिग कामगार भारतातील एकूण कामगार शक्तीच्या 2% पेक्षा अधिक आहेत, 2% पेक्षा अधिक आहेत. आणि आतापर्यंत जी जवळपास बघा फायनान्शियल 2021 मध्ये 77 लाख होते, आता ते वाढून 1.2 कोटीपर्यंत गेलेले आहे आणि येत्या 5 वर्षामध्ये त्यांचं प्रमाण जे आहे ते 10 कोटीपर्यंत देखील जाऊ शकते असे देखील अंदाज तिथे लावले जात आहेत, बरोबर. त्यानंतर गिग रोजगाराचे फायदे काय आहेत? आता बेनिफिट्स ऑफ गिग एम्प्लॉयमेंट, तर पहिली गोष्ट म्हणजे लवचिकता, ती कामामध्ये लवचिकता किंवा फ्लेक्झिबिलिटी प्रदान करते. कामगारांना दूरस्थ पद्धतीने एका मोबाईल डिव्हाइसच्या माध्यमातून कामाधारित आणि मागणीनुसार काम करण्याची संधी मिळते. त्याच्यामुळे त्यांच्या वेळापत्रकात जे तिथे लवचिकता असते, मागणी आधारित काम असते, त्यांनी ठरवायचं असतं की त्यांना कधी काम करायचं आहे ते. त्याच्यानंतर उत्पन्नाच्या विविध संधी, एखादा कारखान्यात काम करणारा मजूर असेल तर तो त्याचे जे काही कारखान्याचे तास आहेत ते सोडून देखील तो तिथे काम करू शकतो प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, की लवचिकता असल्यामुळे, किंवा शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी देखील तो तिथे काम करू शकतो. त्यातून काय होतं तर उत्पन्नाच्या अधिकाधिक संधी तिथे तयार होत आहेत, आर्थिक लवचिकता आणि स्थैर्य देखील तिथे वाढते, बरोबर. त्याच्यानंतर जागतिक बाजारपेठेत प्रवेश देखील तिथे होतोय. उबेर, एअरबीएनबी यांच्यासारख्या प्लॅटफॉर्मद्वारे जागतिक बाजारपेठेत देखील तिथे त्यांना प्रवेश जो तो मिळतोय. त्याच्यानंतर कौशल्य विकास होतोय, बरोबर, जो काही कौशल्याची दरी जी होती ती भरून निघते. या क्षेत्रात विविध डिजिटल आणि सॉफ्ट स्किल्सची गरज असते, जसं की तुम्हाला प्लॅटफॉर्म इकॉनॉमी जी आहे ती समजून घेता आले पाहिजे, त्याच्यानुसार तुमचं संवाद कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता देखील वृद्धिंगत झाली त्याच्यातून होत असते, मग कौशल्य विकास देखील होत असतो. आणि इतर फायदे देखील होत असतात, तर सूक्ष्म उद्योजकता, महिला रोजगार, तसेच इतर रोजगारांच्या संधींना देखील तिथे चालना मिळते. आता ब्लिंकिट किंवा स्विगी, झोमॅटो सारखे, उबेर, ओला सारखे जे काही प्लॅटफॉर्म आहे त्यांच्या माध्यमातून एक इकॉनॉमिक इकोसिस्टमच तयार झाले. तेवढी एक कंपनीच नाही तर त्यांच्यावर डिपेंडंट असल्या, तर झोमॅटोचं जर उदाहरण घेतलं तर त्याच्यावर आधारित हॉटेल इंडस्ट्री, हॉटेलिंग, केटरिंग इंडस्ट्री देखील तिथून जे त्याचा विकास झालेला व केटरिंग इंडस्ट्रीने देखील भरपूर रोजगार त्या ठिकाणी तयार केले. एक रोजगारांची एक चेनच तिथे तयार होते तेच. तर अशा प्रकारे इतर अनेक फायदे देखील त्यातून जे आहे ते होत असतात. आता हे झाले त्याचे फायदे. आता गिग कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या कोणत्या आहेत, तर त्या समस्या देखील तिथे तुम्हाला माहित पाहिजे. तर त्यामध्ये बघा उत्पन्न आणि नोकरीतील अनिश्चितता, कारण मागणी आधारित काम असल्यामुळे, लवचिक काम असल्यामुळे त्यांना जे आहे ते नोकरी त्यांची कधी जाईल ते तिथे सांगू नाही शकत. जॉब अनसर्टन्टी असते. जवळपास 40% गिग कामगारांचं उत्पन्न जे आहे ते मासिक 15,000 रुपयापेक्षा कमी आहे. त्यातून त्यांना दुसरं एक सामाजिक सुरक्षा त्यांना तिथे मिळत नाही, जसं की पीएफ किंवा आरोग्य विमा जे असतात तर ते त्यांना जे काही कारखान्यातील कामगार असतात त्यांच्याप्रमाणे त्यांना मिळत नाहीत. त्याच्यानंतर योग्य वर्गीकरणाचा अभाव देखील आहे. गिग कामगारांना त्यांच्या विविध कौशल्य पातळ्या आणि व्यवसाय असूनही एक समान, विविध कौशल्य पातळ्या, विविध व्यवसायाच्या संधी, विविध व्यवसाय असूनही एक समान गट म्हणून त्यांना तिथे बघितलं जातं. त्यानंतर मागे काही नीती आयोगाचा रिपोर्ट आला होता, त्याच्यानुसार उच्च कौशल्य गिग कामगारांचा वाटा 2030 पर्यंत 27.5% राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे गिग इकॉनॉमी किंवा गिग वर्क फोर्स मध्ये उच्च कौशल्य किंवा उच्च पदवीधारक लोकांचा देखील तिथे जो सहभाग आहे तो देखील पाहायला तिथे मिळाला. त्यातून रोजगाराच्या समस्या देखील तिथे तयार होताना आपण बघू शकतो. आणि प्लॅटफॉर्म जे असतात किंवा ऍग्रिगेटर्स जे असतात त्यांना त्यांचं ड्यू शेअर देत नाही. कामाचं वाटप, रेटिंग्स, वेतन, देखरेख आहे त्यांचं पूर्ण नियंत्रण या प्लॅटफॉर्म्स कडेच असतं व जो काही फायदा आहे तो कामगारांपर्यंत तिथे किंवा गिग वर्कर्स पर्यंत तिथे पोहोचत नसल्यामुळे देखील
तिथे त्यांच्यावर जे ते त्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान केली जात नाही. त्याच्यानंतर जे काही कारखान्यांमधले आस्थापनांमधले कर्मचारी असतात त्यांच्याकडे संघटन करण्यासाठी तिथे शासकीय स्तरावर मान्यता प्राप्त संघटना देखील असतात, कामगार संघटना. तसं गिग वर्कर्सच्या अजून अशा औपचारिक संघटना अशा तयार झालेल्या नाहीयेत, बरोबर. किंवा आरोग्याशी संबंधित समस्या किंवा इतरही ज्या काही समस्या असतात त्यांच्यासाठी एकंदर संघटन देखील त्यांच्याकडे नाहीये. त्यानंतर तिथे जर आपण तुम्हाला वे फॉरवर्ड किंवा पुढील दिशा जर विचारली त्यामध्ये, तर सामाजिक सुरक्षा संहितेची जलद अंमलबजावणी करणे, सामाजिक सुरक्षा कवच अजून मजबूत करणे, त्यानंतर अल्गोरिदम जो आहे तो प्लॅटफॉर्मचा तो कामगार केंद्रित करणे, जेणेकरून जो काही फायदा होईल तो कामगारांपर्यंत देखील पोहोचेल, आणि न्याय्य काम वाटप त्या ठिकाणी करणे, आर्थिक नियोजनासाठी त्यांना सहाय्य करणे. आणि उदाहरण देखील देऊ शकतात की कर्नाटक सारख्या राज्यांनी विधेयक देखील आणलेले आहेत की किंवा केंद्र सरकारने सामाजिक सुरक्षा संहितेमध्ये गिग कामगारांसाठी देखील त्यांना तिथे आपण बघितलं होते कशा प्रकारे जे काही प्लॅटफॉर्म्स किंवा ॲग्रिगेटर्स आहे त्यांच्यामध्ये 1 ते 2% त्यांच्या वार्षिक उलाढालीच्या तिथे कामगारांच्या गिग कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी तो निधी राखीव ठेवला गेला पाहिजे. कर्नाटकच्या राज्य सरकारने देखील अशा काही उपाययोजना ज्या त्या आणलेल्या आहेत. चालेल, थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिकसह कंटिन्यू करूयात.